गुड इव्हनिंग एव्हरीवन. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपल्या ह्या तलाठीच्या आणि वनरक्षक आणि बाकीच्या असलेल्या सरळ सेवेच्या असलेल्या एक्झामच्या टू द पॉइंट ब्रह्मास्त्र सिरीज अंतर्गत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला त्या प्रकारच्या असलेल्या ज्या महत्त्वाच्या ज्या इव्हेंट्स आहे जे की एक्झाम ओरिएंटेशन असणार आहे त्या सगळ्या आपल्याला डिस्कस करायच्या आहे. ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर येतोय का दोघांना? त्या प्रकारचा असलेला व्हेरी गुड इव्हनिंग एव्हरीवन. व्हेरी गुड इव्हनिंग. केशव पांडे, ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे सरची. चलो व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. चला. येस येस सर, जस्ट सुरू झाला का? हो, जस्ट मंगल सर जस्ट नुकतं चालू झालेलं आहे. येस, फुकट द्या काहीतरी साहेब. बरं, अमोल सर काय हवंय तुम्हाला फुकट? काय हवंय तुम्ही सांगा. आज आपल्याला खूप काही गोष्टी असल्या ज्या महत्त्वाच्या एक्झाम ओरिएंटेशन आहे त्या आपल्याला बघायच्या आहे. त्यामुळं त्या प्रकारच्या असलेल्या गोष्टीला कोणतीही मिस न करता एक्झाम ओरिएंटेशन्स कशा पद्धतीने आपण कॅप्चर करू शकतो आणि आपल्या येणाऱ्या एक्झाम्समध्ये टू द बुलेट आईजने आपण त्याला कसं हिट करू शकतो हेच आपल्याला बघायचं आहे. तत्पूर्वी आपल्याकडे असलेल्या सगळ्यात महत्त्वाचं, विश्वसनीय आणि विद्यार्थ्यांच्या खूप मागणीनुसार आपण टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे आणि त्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला दिसते की ही टेस्ट सिरीज फक्त आपण 399 रुपयामध्ये ठेवलेली आहे. ह्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य म्हणजे काय की 10 फुल मॉक टेस्ट असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं 10 फुल मॉक टेस्ट असणार आहे. त्याच्यामध्ये विथ सोल्युशन आपण 40 व्हिडिओच्या माध्यमातून देतोय. दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे काय की हे सर्व टेस्ट TCSच्या पॅटर्ननुसारच आपण फ्रेम केलेला आहे. इवन दो त्याच्यामध्ये एक ॲडिशनल सांगतोय की ज्या गोष्टी कदाचित TCSच्या माध्यमातून आपण बघत नव्हतो त्याही गोष्टी आपण याच्यामध्ये ॲड केलेल्या आहे. जसं की काही गोष्टी ज्याच्यामध्ये आपल्याला खूप इम्फेसाइज करायच्या आहे त्या सगळ्या गोष्टी आपण तिथं बघणार आहोत. येस येस नाम हे. येस सर, करंट अफेअर्स खूप अवघड जात आहे. टेन्शन घेऊ नका अमित सर. आम्ही सर अगदी सोप्या भाषेमध्ये आपण शिकणार आहोत. सर पॉलिटीचं नंतर लेक्चर का नाही झाले? ॲपवर अपलोड होईल लवकर. मयूर मॅम, लवकरात होणार आहे. येस येस. बघा, त्याच्यानंतर काय आहे की आपल्याकडच्या प्रत्येक टेस्ट सिरीज अंतर्गत आपण त्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन एवढ्या व्यवस्थितरित्या घेतलंय की तुम्हाला फक्त ती टेस्ट सिरीज सॉल्व्ह केल्यानंतर आणि तो व्हिडिओ बघितल्यानंतर त्याच्या आजूबाजूचे असलेले सगळे जो गोष्ट आहे ज्याला आपण इन्फॉर्मेशन म्हणतो ती इन्फॉर्मेशन्स कव्हर केल्या जाणार आहे. त्यामुळं तुमचं असलेलं कोणतीही कॉन्सेप्च्युअल अनक्लिअरिटी इथं राहणार नाहीये. सर्व क्लिअरिटी तिथं होऊन जाईल आणि अलॉंग विथ दॅट तुम्हाला एक्झामला येणारा जो काळ असणार आहे तो एक आत्मविश्वासाचा काळ असणार आहे. सो त्यामुळं आपल्याला ही आपण त्या प्रकारची टेस्ट द्यावी मी असं त्या प्रकारे आव्हान करतो किंबहुना त्या प्रकारची रिक्वेस्ट ही करणार आहे. डेली राहणार आहे, डेली असणार आहे त्या प्रकारचं असलेलं लेक्चर्स. ठीक आहे. चलो आता आपण करंट अफेअर्सला सुरू करू. पण तत्पूर्वी एक सगळ्यांना निवेदन सांगायचं आहे की आपलं जे करंट अफेअर्स असणार आहे ते एक्झाम ओरिएंटेशन असणार आहे आणि खूप मार्केटमध्ये न्यूसन्स गोष्टी आहे की आपलं जे करंट अफेअर आहे ते फक्त 6 महिन्यापूर्वीचं वाचायचं. परंतु माझ्या जेवढं प्रकारचं ॲनालिसिस मला आलं आणि त्या प्रकारचं असलेलं मी ॲनालिसिस केलं तर त्याच्यानुसार एक गोष्ट दिसली आहे की नियर टू बी तुमचं असलेलं करंट अफेअर्स 2022च्या असलेल्या ऑक्टोबर सप्टेंबर पासून आपल्याला घ्यावं लागणार आहे. का? कारण की ह्या TCSचे काही जे PYQs आपण ज्याला म्हणतो प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स त्याचं ॲनालिसिस केल्यानंतर आपल्याला असंही आढळून आलेलं आहे की एक्झामच्या 1 ते 1.5 वर्षामागचेही त्यांनी करंट अफेअर्स विचारलेलं आहे. त्यामुळं तुमच्या ह्या लेक्चर सिरीज अंतर्गत आणि विशेषतः ह्या करंट अफेअर्सच्या सिरीजमध्ये मी सगळ्यात जास्त असलेले PYQ आणि अलॉंग विथ दॅट तुमचे असलेले जे ऑक्टोबर, नोव्हेंबर किंबहुना सप्टेंबरचेही करंट अफेअर्स याच्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. मग अशा प्रकारचं असलेलं हे संदर्भामध्ये आपण आज स्टार्ट करू की एक्झॅक्टली काय करंट अफेअर्समध्ये आता नवीन आहे आणि कशा पद्धतीचं आहे. ठीक आहे. चलो, सोनाली मॅम काय म्हणताय? सर ग्रामसेवकची बॅच कधी चालू होणार आहे? सुरुवात कशी करायची? डॉक्युमेंट्स कोणते लागतात? सोनाली मॅम, त्याच्यावर एक स्पेशल व्हिडिओ लवकरात लवकर अपलोड होणार आहे आणि त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळून जाणार आहे. डोंट वरी, बिलकुल त्याच्याबद्दल निश्चिंत राहा. तुम्हाला सगळं शाश्वत स्वरूपामध्ये हातामध्ये भेटणार आहे. अमित सर प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर ॲनालिसिस घ्या. श्युअरली अमित सर, आय विल बी टेक.
मी तुम्हाला प्रॉमिस करतो की आपल्याला PYQचं असलेली जी पूर्ण सिरीज आहे ती मी स्वतः कंडक्ट करणार आहे। त्याच्यामधले असलेले लूप होल्स कसे ओळखायचे, तुम्हाला एक्झाममध्ये शॉर्ट्समध्ये तुम्हाला एक्झॅक्टली ऑप्शनवरून कसं आन्सर काढायचंय, हे सगळ्या गोष्टी मी त्याच्यामध्ये काय करणार आहे, सांगणार आहे। याच्याने फायदा काय होतो, एक तर एक्झामला तुम्हाला जाण्याचा कॉन्फिडन्स आणि अलॉंग विथ दॅट तुमच्या पेपरमध्ये येणारा क्वेश्चन्स त्याला डील करण्याची ताकद, त्यामुळे दोन्ही गोष्टी होणार आहे। मग जास्त वेळ न दौडवता आपण त्या प्रकारचं असलेलं करंट अफेअर्सची आपण सुरुवात करू। आणि करंट अफेअर्समध्ये पहिला असणार आहे की गुजरात विधानसभेची जी निवडणूक झाली आहे 2022च्या असलेल्या अंतिम महिन्यामध्ये, म्हणजे नियर टू बी ऑक्टोबर सप्टेंबर मध्ये त्याची असलेली रेलचेल चालू झाली, तर त्यावेळेस त्या प्रकारची असलेल्या गुजरात निवडणूक आणि त्याच्यामध्ये असलेला हा जो निवडणुकीचा आलेला रिझल्ट आपल्या हातात आलेला आहे तो आपल्याला बघायचा आहे। मग याच्यामध्ये असलेल्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय सापडतीये की ह्या संदर्भामध्ये किती जागांसाठी असलेली ही इलेक्शन्स होतं। कारण की लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, आता आयोग तुम्हाला किंवा TCS पॅटर्न काय करतोय की तुम्हाला सिंगल लाईन मध्ये क्वेश्चन विचारला जातोय की गुजरातच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये किती सीटसाठी त्या प्रकारची असलेली काय होती ती म्हणजे इलेक्शन्स होतं। तर लक्षात ठेवायचं, गुजरात विधानसभा निवडणूक 156 जागा जिंकत कोणी, तर भाजपाने काय केलेलं आहे, ऐतिहासिक विजय नोंदवला आपल्याला दिसून येतोय। मग अशा प्रकारचं असलेल्या ह्या संदर्भामध्ये आपल्याला काय दिसतंय की तुमच्या असलेल्या भाजपनी काय केलं आहे, 156 जागा याच्यामध्ये जिंकलेल्या आपल्याला इथं दिसत आहे। सोबतच त्या प्रकारचे असलेले 12 डिसेंबर 2022 रोजी काय, 12 डिसेंबर 2022 रोजी 18वे मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली गुजरातची, तर लक्षात ठेवायचं भूपेंद्र रजनीकांत पटेल यांनी काय केलेली आहे, शपथ घेतलेली आहे। त्यामुळे तुम्हाला तिथं डायरेक्टली गुजरातचे असलेले तत्कालीन किंवा आत्ताचे असलेले मुख्यमंत्री कोण आहे तर हे पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे। तर कोण आहे, भूपेंद्र रजनीकांत पटेल, आणि त्यांचं असलेले कितवे मुख्यमंत्री आहे तर हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ते म्हणजे काय आहे, 18वे मुख्यमंत्री आपल्याला दिसून येत आहे। फॉन्ट छोटा होत आहे, हरकत नाही, त्या प्रकारचं असलेलं मी मोठं करायचा प्रयत्न करतोय, तुम्हाला लवकरच दिसून जाणार त्याच्यामध्ये, ठीक आहे। चलो आता येतोय, दिसतोय अमित सर येतंय लक्षात। चलो काय सांगितलं आहे त्या प्रकारचं असलेलं की कोण आहे, भूपेंद्र पटेल, आणि 12 डिसेंबर 2022 रोजी गुजरातचे किती आहे, 18वे मुख्यमंत्री म्हणून काय करताय, शपथ त्यांनी घेतलेली आपल्याला इथं दिसून येते। मग त्या प्रकारचं असलेलं पक्षीय बल जे आहे तर त्याच्यामध्ये सर्वात जास्त कोणत्या पक्षाने घेतलेलं आहे असा क्वेश्चन जर येत असेल तर लक्षात ठेवायचं, तर नन ऑफ दी त्या प्रकारचं असलेला दुसरा पक्ष म्हणजे कोण आहे, त्या तुमचा असलेला BJP पक्ष किती सीट जिंकले आहे, तर 156 सीट जिंकलेले आहे, हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे। आलं लक्षात। नंतर आता पुढचा असलेला त्या प्रकारचा असलेला अफेअर्स, करंट अफेअर्स काय आहे, तर काय, भारतीय निवडणूक आयोगाने घोषित केल्यानंतर आप हा देशातील 9वा राष्ट्रीय पक्ष ठरणारा आहे। पक्षी आलं तोंडामध्ये, तर त्या प्रकारचं असलेलं नॅशनल पार्टी म्हणून आता काय असणार आहे, आप ह्या पक्षाला आपण कन्सिडर करणार आहोत। सध्या चर्चेमध्ये आहे, त्यामुळे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे की आप पक्ष जो आहे म्हणजे आम आदमी पार्टी तो आता राष्ट्रीय पक्ष होणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला विचारलं की आपल्या त्या संदर्भामध्ये राष्ट्रीय पक्ष किती आहे, तर आता लक्षात ठेवायचं, तर किती आहे, 9 राष्ट्रीय पक्ष आहे, हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे। मग आता ज्यावेळेस आपला भारत स्वतंत्र झाला तर पहिल्या निवडणुकीमध्ये किती होते, तर हे पण लक्षात ठेवायचं, तर किती राष्ट्रीय पक्ष होते, 14 राष्ट्रीय पक्ष होते, आणि त्याच्यामध्ये आतापर्यंत त्या प्रकारचं असलेलं आपल्याला काय दिसतंय की 9 राष्ट्रीय पक्ष आता हे सध्याच्या कंडिशन मध्ये आहे। आणि सध्या कोणाला भेटला आहे, तर ते भेटलेलं आहे म्हणजे आम आदमी पार्टी यांना भेटलेलं आपल्याला दिसून येते। मग अशा पद्धतीचे असलेला हे राष्ट्रीय पक्ष जेव्हा निवडला जातो किंवा एखादा पक्ष हा राष्ट्रीय पक्ष म्हणून जर कन्सिडर होत असेल तर त्याच्या मागची भूमिका किंवा त्याचं असलेलं काही क्रायटेरिया आहे का, यस क्रायटेरिया आहे। मग तो क्रायटेरिया कुठं सांगितलेला आहे, तो क्रायटेरिया सांगितलेला आहे त्या प्रकारचा लोकप्रतिनिधी कायदा 1951 नुसार। त्यानुसार नोंदणीकृत राजकीय पक्षांना, रजिस्टर्ड पॉलिटिकल पार्टीज यांना कालांतराने राज्य पक्ष किंवा राष्ट्रीय पक्ष म्हणून काय होऊ शकते,
मान्यता मिळू शकते। त्यामुळे इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे की राष्ट्रीय पक्ष किंवा राज्य पक्ष जो व्हायचं असेल तर त्या प्रकारचं असलेलं एका कायद्यामध्ये त्याची तरतूद केलेली आहे, तो म्हणजे काय आहे, लोकप्रतिनिधी कायदा 1951। मग आता ह्या संदर्भामध्ये ज्यावेळेस आपण बघतो की आपल्याकडे असलेला जो आप पक्ष आहे तो आप पक्ष त्या संदर्भामध्ये त्याला राष्ट्रीय पक्ष म्हणून घोषित करत असेल तर अशी काय अचीवमेंट केलेली आहे आप पक्षाने, तर लक्षात ठेवायचं हे पॉलिटीच्या ओरिएंटेशनने असलेलं करंट अफेअर्स आहे। तर काय केलेलं आहे त्यांनी, तुमच्या असलेल्या गुजरातच्या विधानसभेमध्ये नियर टू बी किती टक्के मतं मिळवलेली आहे, तर 12% मतं मिळवलेली आहे। जर एखाद्या पक्षाने त्या प्रकारचं असलेलं त्या राज्याच्या असलेल्या 5 जागांवर विजय मिळवला असेल किंवा त्या प्रकारचं असलेलं त्या संदर्भामध्ये झालेल्या वैध मतापैकी किती टक्के 6% मतं मिळवले असेल किंवा राज्याच्या विधानसभेच्या 5 जागा मिळवल्या असेल तर अशा पक्षाला त्या प्रकारचं असलेलं आपण राष्ट्रीय पक्ष असे म्हणू शकतो। मग अशा पद्धतीच्या माध्यमातून आपण असलेला लक्ष ठेवण्यासारखी कॉन्सेप्ट काय आहे की आपण काय केलेलं आहे, राष्ट्रीय पक्ष देण्याच्या मार्गावर आपण आहोत आणि निवडणूक आयोग त्या पद्धतीने त्या सगळ्या गोष्टी अलोकेट करणार आहे। मग जर तुम्हाला विचारलं की संपूर्ण भारतामध्ये किती आहे तर 9 राष्ट्रीय पक्ष आहे असं आपल्याला इथं कन्सिडर करता येणार आहे आणि भारतामध्ये इनिशियलला किती होते तर 14 होते, हे पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे। यस विशाल सर आहे ऑन द वे आहे त्या प्रकारचं असलेलं की त्याला मिळणार आहे, केसीआरला अजून भेटलेलं नाहीये। बघा आता पुढचं असलेलं काय आहे, पुढचा करंट अफेअर्स मध्ये आपल्याला काय दिसतंय विद्यार्थी मित्रांनो, पेसा कायदा म्हणजे काय, फार महत्वाचं आहे कारण की टीसीएसच्या असलेल्या मागच्या पीवायक्यूच्या मध्ये पेसा कायद्यावर 2 ते 3 क्वेश्चन आपल्याला आलेले आहे। मग सध्या चर्चेमध्ये काय आहे तर आपल्याला चर्चेमध्ये असं दिसतंय की मध्य प्रदेशमध्ये पेसा अधिनियम काय केलेला आहे, अधिसूचित केलेला आहे। मग नेमकं पेसाचा लॉंग फॉर्म काय आहे हे तुम्हाला त्या प्रकारचं असलेलं त्या प्रकारे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। मग पेसाचा लॉंग फॉर्म काय आहे, त्या प्रकारचं पंचायत एक्सटेन्शन्स टू शेड्यूल एरियाज काय आहे, पंचायत एक्सटेन्शन टू द शेड्यूल एरियाज। आता याची तुम्हाला छोटीशी पार्श्वभूमी सांगतो। झालं काय, ज्यावेळेस आपण 73वी घटना दुरुस्ती केली आणि 74वी घटना दुरुस्ती केली तर त्यावेळेस आपल्याकडं स्थानिक स्वराज्य संस्था ह्या ग्रामीण भागामध्ये लागू करायच्या की नाही, जसं की आपल्याला माहिती आहे की 73वी घटना दुरुस्ती ही ग्रामीण भागासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत ह्या संकल्पनेची असलेली वापरकर्ता किंवा त्या संकल्पनेची इम्प्लिमेंटेशन करणारं असलेलं कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट आहे। मग अशा वेळेस 73व्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून आपण त्या प्रकारचं असलेलं पंचायत राज इन्स्टिट्यूशन हे आपण लागू केलं संपूर्ण भारतामध्ये आणि हळूहळू त्याचं असलेली महती ही आपण प्रत्येक राज्यांना सांगायला सुरुवात केली। मग अशा वेळेस त्या प्रकारच्या गोष्टीच्या माध्यमातून ह्या सगळ्या जे ग्रामपंचायत आहे किंवा पंचायत राज व्यवस्था आहे ती तुमच्या असलेल्या आदिवासी भागांना, कुठं आदिवासी भागांना म्हणजेच त्याला आपण अनुसूचित क्षेत्रे असे म्हणतो, म्हणजे काय आहे आपल्याकडं त्या प्रकारचे जे अनुसूचित केलेले क्षेत्र आहे आपल्या संविधानाच्या 5व्या अनुसूचीमध्ये त्या अनुसूचीतल्या असलेल्या राज्यांना लागू होईल का, ह्या प्रकारची असलेली ही व्यवस्था लागू होईल का, म्हणजे तुमच्या असलेल्या ग्रामपंचायतीची असलेली व्यवस्था तुमच्या असलेल्या ह्या 5व्या अनुसूचीमध्ये लागू होईल का, अशा प्रश्न जेव्हा निर्माण झाला तर त्यावेळेस आपण भुरिया समिती, लक्षात ठेवायचं कोणती, भुरिया समिती, ही भुरिया समिती आपण नेमली आणि भुरिया समितीला काम दिलं, काय काम दिलं की आपल्याकडं त्या प्रकारचं असलेलं हे जे 73वी घटना दुरुस्ती आहे ती राज्यातल्या असलेल्या विविध प्रकारच्या असलेल्या भागांमध्ये लागू करायची की नाही, तर त्यावेळेस प्रश्नचिन्ह निर्माण झाला 5व्या अनुसूचीला लागू होईल किंवा नाही। मग 5व्या अनुसूचीमध्ये जे पण भाग तिथे अनुसूचित केले असणार आहे तर तिथलच्या असलेल्या ग्रामसभा ठरवतील की हा पेसा ऍक्ट लागू करायचा किंवा नाही। मग अशा वेळेस आपल्याला काय दिसून येत आहे की त्या प्रकारचा असलेला हा जो पेसा ऍक्ट आहे तो सध्या मध्य प्रदेशने काय केलेला आहे त्या प्रकारचा तिथं इम्प्लिमेंट केलेला आपल्याला इथं दिसून येतंय। मग अशा प्रकारचं असलेला या मध्य प्रदेशने सध्या केलेला हा पेसा ऍक्ट इम्प्लिमेंट केलाय, त्यामुळे पेसा हा चर्चेमध्ये आहे, म्हणून पेसाचा असलेला लॉंग फॉर्म तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे।
समिती कोणती होती तर भुरिया समिती होती, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग पंचायत एक्सटेन्शन टू द शेड्यूल एरिया ऍक्ट 1996 हा होता, हे पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आलं लक्षात. मग अशा प्रकारचं असलेलं पेसा ऍक्ट काय आहे हे आपण थोडं चर्चेमध्ये घेतलेलं दिसून येतं. आता सगळ्यात महत्वाचं पुढची असलेली करंट अफेअर्स मधली गोष्ट ती म्हणजे काय की त्या प्रकारचं असलेलं अरुण गोयल, कोण, व्हेरी व्हेरी IMP अरुण गोयल यांची काय झालेली आहे, नवे निवडणूक आयुक्त म्हणून काय झालेले आहे, निवड झालेली आपल्याला दिसून येते. कोण आहे, त्या प्रकारचे असलेले अरुण गोयल सर. कोण, अरुण गोयल सर, व्हेरी व्हेरी IMP. तुम्हाला जर विचारला जाऊ शकतो क्वेश्चन मध्ये की पहिले त्या प्रकारचं असलेलं नुकतेच कोणाची नियुक्ती हे निवडणूक आयुक्त म्हणून डिक्लेअर झालेली आहे किंवा निवडणूक आयुक्त म्हणून कोणाला त्या प्रकारचं असलेला अपॉइंट केलेला आहे, तर लक्ष ठेवायचं कोण आहे, ते अरुण गोयल सर आहे. कोण आहे, अरुण गोयल सर. मग आता आपल्याला माहिती आहे की आर्टिकल किती आहे संविधानाचं, तर आर्टिकल 324 मध्ये काय सांगितलेलं आहे, आपल्या भारत देशामध्ये आपल्याकडचं जे इलेक्शन असेल त्या इलेक्शनचं कंडक्ट करणे आणि त्या इलेक्शनच्या संदर्भामध्ये सगळे मेकॅनिझम रूल आउट करणे हे काम कोणाचं असणार आहे, इलेक्शन कमिशनचं, म्हणजे ज्याला आपण काय म्हणतोय निवडणूक आयोग म्हणतोय. मग हे निवडणूक आयोगाच्या संदर्भामध्ये असलेलं मग त्याचे असलेले आयुक्त कोण आता अपॉइंट केलेले आहे, अरुण गोयल सरांचं आपण अपॉइंटमेंट केलेलं आपल्याला इथं दिसून येतंय. मग याच्या संदर्भामध्ये आपल्याला काय दिसतंय की त्या प्रकारचे असलेले हे कोण होते, तर पंजाब केडरचे असलेले 1985 बॅचचे माजी IAS ऑफिसर होते. सोबतच याच्या अजून एक इन्फॉर्मेशन काय सापडतीये, तर त्या संदर्भामध्ये नोव्हेंबर 2022 मध्ये हा त्यांनी काय केलेला आहे, पदभार स्वीकारलेला आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो काय की आपल्याकडे काही ऑक्टोबर आणि सप्टेंबर किंवा इवन द नोव्हेंबर ह्या 3-4 महिन्यामध्ये पण काही घडामोडी घडल्या आहे. त्या सगळ्या घडामोडीचा आपल्याला काय करायचं, इथं स्टडी करायची. एकही क्वेश्चन्स आपला चुकता कामा नये. तुम्हाला कधीही विचारलं पाहिजे आणि कधीही सांगता आलं पाहिजे की आपले असलेले निवडणूक आयुक्त कोण, आता तर कोण आहे, त्या प्रकारचे अरुण गोयल साहेब आहे. आणि त्यांना त्या प्रकारची अपॉइंट केली तर कोणी अपॉइंट केली आहे, तर आपले माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मॅडम यांनी काय केलेली आहे, त्या प्रकारची त्यांची नियुक्ती केलेली आपल्याला इथं दिसून येते. मग त्याच्याही पलीकडे जाऊन त्या प्रकारचं असलेलं त्या संदर्भामध्ये की आपल्याला अजून डीप मध्ये जायचं आहे. काय की फक्त निवडणूक आयुक्तांची नियुक्ती कशी झाली आहे हे तिथं न थांबता त्याच्या मागची पॉलिटीमध्ये आपल्याला काय प्रोव्हिजन दिलेलं आहे ते आपल्याला सांगता आलं पाहिजे. बघा, यस भरत सर, तुमच्या त्या पद्धतीनेच मी थोडं करंट हे डीप मध्येच घेतोय. बघा काय, निवडणूक आयुक्तांची अपॉइंटमेंट झालेली आहे. मग आता निवडणूक आयुक्तीच्या संदर्भामध्ये काही प्रोव्हिजन आहे का आपल्या संविधानामध्ये? यस, आपल्या संविधानामध्ये काय सांगितलेलं आहे, काय की भारताचे राष्ट्रपती, मुख्य निवडणूक आयुक्त आणि बाकीचे निवडणूक आयुक्तांची काय करत असतात, नियुक्ती करतात. चीफ इलेक्शन कमिशनर आणि अदर कमिशनरचं त्या संदर्भामध्ये अपॉइंटमेंट कोणामार्फत होती, तर लक्षात ठेवायचं व्हेरी व्हेरी IMP ती कोणामार्फत होती, तर राष्ट्रपती मार्फत होताना आपल्याला दिसून येतंय. आलं लक्षात. त्याच्यानंतर त्यांचा कार्यकाळ किती आहे हे तुम्हाला पाठ असणं आहे गरजेचं आहे, म्हणजे गरजेचं आहे. तर त्यांचा कार्यकाळ असतो तो म्हणजे काय, 6 वर्ष ते वयाची 65 वर्षपर्यंत असतो. म्हणजे पहिले संपलं तर त्या पद्धतीने काय होणार आहे, त्या प्रकारच्या गोष्टीच्या माध्यमातून ते रिटायर होणार आहे. पहिली गोष्ट काय की कोण आहे, अरुण गोयल साहेब आहे. त्या प्रकारचे असलेले त्यांनी पदभार कधी सांभाळलाय, तर नोव्हेंबर 2022 मध्ये सांभाळलेला आहे. त्या प्रकारचं त्यांची असलेली निवड कोणी केली, तर राष्ट्रपती द्रौपदी मॅमनी केली आहे. आणि त्या प्रकारचा त्यांचा कार्यकाळ आपल्या संविधानाच्या असलेल्या कलम 334 नुसार किती आहे, तर वय वर्ष 65 किंवा टेन्युअर हा किती असणार आहे, 6 पर्यंत असणार आहे. हे आपल्याला इथं समजणं गरजेचं आहे. व्हेरी व्हेरी IMP सगळ्यात महत्वाचं आहे. त्याच्याही पलीकडे जाऊन आपल्याला काय दिसतंय की त्यांचं जे वेतन आहे ते वेतन भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे काय असणार आहे, तिथं असणार आहे. म्हणजे आपल्याला कळतंय की द पोझिशन ऑफ अ सुप्रीम कोर्ट जजेस इज इक्वलंट टू द इलेक्शन कमिशनर. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून आपण तिथं शाश्वतपणे सांगू शकतो की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे त्यांचे असलेले पगार आणि भत्ते काय आहे त्या प्रकारचं त्यांना डिटरमाइन केलेलं आपल्याला दिसून येतंय. मग त्यांना काढलं कसं जातं, तर काढल्याही त्याप्रमाणे. कशाप्रमाणे, तर तुमच्या असलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना जसं
काढलं जातं तर सेम प्रोसिजर हॅज बीन फॉलोड फॉर द इम्पिचमेंट ऑफ युअर इलेक्शन कमिशन. म्हणजे तुमच्या इलेक्शन कमिशनच्या आयुक्तांना काढायचं असेल तर तुमच्या असलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना जसं काढतात तर सेम त्या प्रकारे काढल्या जातात. आलं लक्षात? भक्ती मॅम, सर पॉलिटीचे पुढचे लेक्चर्स कधी होतील? भक्ती मॅम, लवकरच त्या प्रकारचं असलेलं माझं थोडं टाइमचं ऍडजस्टमेंट असेल, मी नक्की शुअरली आय विल बी कंडक्टेड. बिनफिकीर राहा, तुमचा असलेला प्रतिसाद खूप चांगला भेटतोय, तुमचा सर्व विद्यार्थ्यांना आवडतंय. पॉलिटिक्सचे लेक्चर्स आपण तेवढ्याच डीपमध्ये घेणार आहोत, परंतु सध्या करंट अफेअर्समध्ये ह्या सध्या चर्चा चालू आहे, याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपण चर्चा करतोय. ठीक आहे, चलो व्हेरी गुड. चलो नेक्स्ट पुढचं. आता सध्या थोडं आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊ आपण. आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या असलेल्या काही गोष्टी आहे, काही घडामोडी आहे ज्या की महत्त्वाच्या आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाची असलेली घडामोडीमध्ये काय दिसतंय की 19वी आसियान आणि भारत यांची असलेली शिखर परिषद भरलेली आपल्याला तिथं दिसून येते. मग त्या प्रकारचा असलेला क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो की आपली आणि आसियान ह्या समिट जी समिट झाली ती कितवी समिट होती? तर लक्षात ठेवायची, कितवी समिट होती ती? 19वी समिट होती. आणि ती कुठं झाली तर ते पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ती झाली म्हणजे काय की नोम पेन्ह. काय? नोम पेन्ह. कुठं आलं ते? तर कंबोडियामध्ये आलेलं आहे. कुठं आहे? कंबोडिया, लाओस, कंबोडिया, व्हिएतनाम ह्या प्रकारचे असलेले जे तुमचे ह्या साऊथ ईस्ट कंट्रीज आहे, तर त्याच्यामध्ये असलेला जो कंबोडिया देश आहे त्या कंबोडिया देशामधले नोम पेन्ह इथं 19वी आसियान आणि भारत असलेली शिखर परिषद झाली. आणि ती कधी झाली मित्रांनो? तर ती झाली म्हणजे काय? नोव्हेंबर 2022 मध्ये पार पडलेली आपल्याला तिथं दिसून येत आहे. मग ह्या असलेल्या समिटमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय घडली तर आपले असलेले जे उपराष्ट्रपती साहेब आहे, उपराष्ट्रपती साहेब काय होते? या गोष्टीच्या डील करण्यासाठी तिथं काय होते? उपस्थित होते. आलं लक्षात? अजय सर नाही, कंबोडिया आहे. अजय सर ते कुठं आहे? कंबोडिया आहे. थोडंसं लक्ष ठेवण्याचं गरज आहे तुम्हाला. इथं करेक्शन करा, तुम्हाला आन्सर चुकता कामा नये. तर तुमची असलेली 19वी जी परिषद होती कोणती? आसियान आणि भारतची, ती कुठं झालेली आहे? कंबोडियामध्ये झालेली आपल्याला तिथं दिसून येते. मग आता बेसिक मध्ये जायचं आपल्याला. परत कुठं जायचं मित्रांनो? बेसिक मध्ये घुसायचं. बेसिक फार महत्वाचं आहे. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की आसियान जी संघटना आहे त्या संघटनेची स्थापना कधी झाली, त्याचे मेंबर्स किती आहे आणि कोणत्या स्वरूपामध्ये त्याचं कार्य आहे. मग अशा प्रकारे आपल्याला सगळ्या चौफर स्वरूपामध्ये तुमचा अभ्यास झाला पाहिजे. मग आपण हेच करणार आहोत. तुमचं असलेलं करंट मध्ये आणि बेसिक काय आहे ह्या दोन्ही गोष्टी करणार आहे. मग तुमची ही एक्झाम असो की पुढची येणारी कोणतीही एक्झाम असो, तुम्हाला करंट अशा प्रकारेच करावं लागणार आहे. बॅक टू बेसिक ज्याला आपण म्हणतो की करंट मध्ये काय चालू आहे आणि त्याचं बेसिक मध्ये काय आहे. करंट मध्ये काय आहे? 19वी आसियान आणि भारताची समिट झाली. कुठे झाली? तर कंबोडियामध्ये झाली. मग त्याच्या मागचा असलेला मूळ उद्देश काय? आसियान संघटना काय? मग आसियान संघटनेअंतर्गत आपल्याला काय दिसतंय की आसियान संघटनेचा लॉंग फॉर्म तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ते म्हणजे काय? असोसिएशन साऊथ ईस्ट आशियाज नेशन्स. काय आहे? असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन. त्याचं काय आहे? लॉंग फॉर्म आपल्याला दिसून येतोय. हा जो आसियान गट आहे, काय आसियान हा साऊथ ईस्टचा असलेला काय आहे? देशांचा गट आहे. तो गट जेव्हा स्थापन झाला तर त्याच्या मागचं मूळ उद्देश काय होतं की आपापसामध्ये आर्थिक, राजकीय आणि सुरक्षा या सहकार्याला काय करणे? प्रोत्साहन देणे. हे सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? त्या प्रकारचं त्याचं कार्य असणार आहे. मग अशा प्रकारचं असलेलं जी आसियान संस्था स्थापन झाली आहे तर ते कोणत्या असलेल्या घोषणापत्रानुसार झाली आहे असा जो क्वेश्चन येत असेल विद्यार्थी मित्रांनो, परत काय विचार सांगतोय? जर आसियान संघटना कोणत्या घोषणापत्रानुसार तयार झाली आहे तर लक्ष ठेवायचं तर बँकॉक डिक्लेरेशन. काय सांगतोय मी? बँकॉक डिक्लेरेशन ह्या आधारावर आपली आसियान संघटना काय झालेली आहे? स्थापना झालेली आहे. आणि ह्या स्थापनेच्या वेळी त्या प्रकारचं असलेलं इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपिन्स, सिंगापूर आणि थायलंड यांचं असलेलं वर्चस्व तिथं काय होतं? जास्त होतं. आणि अशा प्रकारची असलेली ती स्थापना कधी झाली तर व्हेरी 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 IMP कधी झाली आहे? 1967 ला. 1967 ला काय झालेले आहे
तिची असलेली स्थापना झालेली आहे. कोणतं घोषणापत्र? तर बँकॉक घोषणापत्र. हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे, म्हणजे गरजेचंच आहे. आलं लक्षात? त्या प्रकारचं असलेलं आपल्याला इथं दिसून येते. मग सदस्य देशांच्या इंग्रजी नावाच्या वर्ण क्रमानुसार त्याचे अध्यक्षपद काय होत असते? दरवर्षी फिरत असते. मग त्या प्रकारचं असलेलं तुमचे असलेले जेवढे पण देश असणार आहे, जसे की उदाहरण देतो, इंडोनेशिया झालं तर मलेशिया, मलेशियाचा फिलिपिन्स, सिंगापूर, अशा प्रकारचं त्याचं असलेलं अध्यक्षपद काय होत असतं? रोटेट होताना आपल्याला दिसून येते. मग अशा संदर्भामध्ये लक्ष ठेवायचं काय की आशियानची असलेली 19वी परिषद जी नोव्हेंबर 2022 मध्ये भरली, ती कुठं भरली? तर कंबोडियामध्ये भरली. आपले कोण उपस्थित होते? उपराष्ट्र उपस्थित होते. एशियन संघटनेची स्थापना कधी झाली? 1967 ला झाली. त्याच्या अंतर्गत आपण कोणत्या घोषणापत्रानुसार झाली? तर ते घोषणापत्र होतं बँकॉक डिक्लेरेशन. हे पण लक्ष ठेवणं गरजेचं आहे. बस एवढं लक्ष ठेवा. तुमचं बाकीचं सगळं ऑटोमॅटिकली तुम्हाला जे काही महत्त्वाचं असेल ते सगळं आपण त्याच्यामध्ये काय केलंय? डिस्कस केलेलं आपल्याला दिसून येते. मग सध्या किती मेंबर आहे? तर लक्ष ठेवायचं, सध्या मेंबर आहे किती? 10 सदस्य. किती सदस्य आहे? 10 सदस्य आहे. विकास सर, अमित सर, यस, पीडीएफ सगळ्यांना देणार आहे. पीडीएफ तुम्हालाच तुमच्यासाठीच बनवली. पीडीएफ मला घरी घेऊन नाही जायची आहे, अगदी तुम्हालाच देणार आहे. ॲप डाउनलोड करून घ्या. ॲपवर तुम्हाला सगळ्या गोष्टीची माहिती भेटणार आहे. इवन दो तुम्हाला याच्याही पलीकडे जाऊन आपण महिन्यावारीचा करंट अफेअर्स आणि त्याला एक्झाम ओरिएंटेशनचा टच हा आपण शुअरली देणार आहे. त्याची सगळं पीडीएफ तुम्हाला ॲप डाउनलोड केल्यानंतर भेटणार आहे, म्हणजे आहे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं दुमत ठेवायचं नाही मित्रांनो, बिलकुल नाही. तुम्ही एक्झाम क्रॅक झाली पाहिजे आणि आपकी म्हणजे आता नाही होत असेल ना मित्रांनो, लक्ष ठेवा, तर पुढं गोल्डन चान्स नाहीये. कदाचित हे आपल्याला गोल्डन चान्स भेटलेला आहे की कोणतीही एक्झाम असो आपल्याला द्यायची आहे आणि ती क्रॅक करायची. आणि करंट अफेअर्स त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा असलेला काय आहे? पोर्शन आहे. बघा काय सांगतोय, सध्या किती मेंबर आहे? तर 10 सदस्य आहे. मग ब्रुनेई आहे, कंबोडिया आहे, इंडोनेशिया आहे, लाओस आहे, मलेशिया आहे, म्यानमार आहे, फिलिपिन्स आहे, सिंगापूर आहे, थायलंड आणि व्हिएतनाम आहे. जर फॉर एक्झाम्पल मी असा ह्या प्रकारचा असलेला इंडिया काढला तर आपल्याला माहिती आहे की इथं असलेला त्या प्रकारचा अंदमान निकोबार. मग ह्या साईडला जर तुमचे जेवढे पण त्या प्रकारचे देश दिसणार आहे, त्या प्रकारचे असलेले इथं पॉइंट असलेले हे सगळे जे देश आहे ना आपल्या ह्या माझ्या उजव्या हातातले, ते सगळे काय आहे? साऊथ ईस्ट कंट्रीज आहे. काय आहे? साऊथ ईस्ट कंट्रीज. म्हणजेच हे कोण आहे? तर आशियान. काय? आशियान ग्रुप आहे. आणि किती मेंबर आहे? तर 10 मेंबर आहे. स्थापना कधीची आहे? तर 1967 ची आहे. हे लक्ष ठेवणं काय आहे? गरजेचं आहे. यस, ॲप मॅडम एक्झाम गुरु आपलं ॲप असणार आहे आणि त्या ॲप तुम्ही डाउनलोड करून घ्या. मी सर्वांना त्या प्रकारचं असलेलं, मी एका प्रकारचा मोठ्या भावासारखा हक्काने बोलतो तुम्हाला, ॲप डाउनलोड करून घ्या आणि त्या डाउनलोडच्या मध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी तिथं प्रॉपरली भेटणार आहे. करंट अफेअर्स तेवढंच वाचा, मोजकं वाचायचं, फापट पसारा वाचायचं नाही. करंट अफेअर्स मध्ये काय वाचायचं? मोजकं वाचायचं, बेसिक वाचायचं, बेसिक आणि करंट मध्ये. ठीक आहे, चलो बॅक टू पवेलियन. चलो सर, ॲपवर फक्त तलाठी बॅचेस दाखवते. सोनाली मॅम, पुढच्या असलेल्या सगळ्या बॅचेस तिथं असणार आहे. आमचे प्रयत्न चालू आहे, आमची रेकॉर्डिंग चालू आहे. तुमची कंबाईनची एक्झाम असेल, राज्यसेवेची एक्झाम असेल, ऑल द विच थिंग्स विच आर नेडेड टू फॉर युअर डेव्हलपमेंट वी विल बी गिव्ह टू यू, सो दॅट डोंट गेट पॅनिक. तुम्हाला सगळ्या गोष्टी तिथं भेटणार आहे. चला, यस यस, पुढचं. आता पुढचं असलेली संकल्पना बघा, फार महत्वाची आहे विद्यार्थी मित्रांनो. एक परिषद भरली. काय? परिषद भरली. जगावर एका प्रकारचं असलेलं संकट आलेलं आहे. कशाचं संकट आहे? की दहशतवादी असेल किंवा त्या प्रकारचं असलेला एखादा ग्रुप असेल जो की संपूर्ण जगाची शांतता भंग करतोय. आणि अशा प्रकारच्या असलेल्या त्या संस्थेला काही देश पैसा पुरवठा करता किंवा त्या प्रकारचं असलेलं त्याला मनी देत असता. मग अशा सगळ्या गोष्टीला थांबविण्यासाठी एक आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर परिषद भरवली आणि त्या परिषदेअंतर्गत आपण काही गोष्टी ठरवलेल्या आहे. त्या परिषदेचं नाव काय आहे हे सगळ्यात महत्त्वाचं. ती परिषद म्हणजे काय? नो मनी फॉर टेरर. काय? नो मनी फॉर टेरर त्याचं काय आहे? नाव आहे. मग तुम्हाला शॉर्ट मध्ये विचारलं जाऊ शकतं NMFT काय आहे? तर ही एका प्रकारची काय आहे? परिषद आहे आणि तिचा लॉंग फॉर्म काय आहे? नो मनी फॉर टेरर. जे टेररिझम आहे त्या टेररिझमला आपल्याला संपवायचं आहे. दहशतवाद हा 100% आपल्याला अबॉलिश करायचा आहे आणि दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या प्रत्येक संस्थेला आपल्याला त्या प्रकारची कान उघडणी करायची आहे. अशा प्रकारची शाश्वत
शाश्वती ह्या परिषदेच्या माध्यमातून दिलेली आपल्याला दिसून येते। मग अशा प्रकारच्या असलेल्या ह्या संदर्भामध्ये आपल्याला काय दिसतंय की नो मनी फॉर अ टेरर ही परिषद 2022 मध्ये भरलेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या संयुक्त राष्ट्राच्या असलेल्या बैठकी अंतर्गत माननीय श्री मोदी साहेबांनी याच्यावर खूप भाष्य केलेलं आहे की कोणता देश त्या टेररिझमला प्रमोट करतोय हे ओळखलं पाहिजे। मग अशा वेळी असलेली ही परिषद आपल्याला आठवलीच पाहिजे। मग त्याच्या अंतर्गत आपल्याला काय दिसतंय नोव्हेंबर 2022 मध्ये कुठं भरली तर व्हेरी 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 IMP ती भरली म्हणजे कुठं नवी दिल्लीमध्ये। विद्यार्थी मित्रांनो चुकवायचं नाही, काय सांगतोय परत एकदा सांगतोय नो मनी फॉर टेरर म्हणजे टेरर साठी पैसे नाही। मग अशा प्रकारची जी परिषद भरली नोव्हेंबर मध्ये ती कुठं भरली तर भरली ती म्हणजे कुठं नवी दिल्ली इथं। मग अशा प्रकारचं असलेल्या ह्या दिल्लीच्या ठिकाणी ही परिषद भरली आणि त्याच्यामध्ये काय सांगितलं की दहशतवादीच्या विरोधामध्ये वित्त पुरवठ्यावर आम्ही काय करतोय त्या प्रकारचं बंधन घालतोय आणि याच्या पुढे कोणताही देश त्या प्रकारचा असलेला वित्त पुरवठा याला करणार नाही। आलं लक्षात? ह्या प्रकारचा असलेला सगळ्यात महत्त्वाची असलेली गोष्ट याच्यामध्ये बोललेलं आपल्याला दिसून येते। सर तुम्ही कोणता सब्जेक्ट टीच करणार आहात? ओके, खोच कोमल मॅडम मी पॉलिटी घेतो आणि इकॉनॉमिक्स ही देखील घेतो आणि करंट अफेअर्स घेतो, त्यामुळे तुमची संपूर्ण तयारी अर्धाचा पेपर जो महत्त्वाचा आहे आय विल बी टेक, डोंट वरी। ठीक आहे सर। मॅडम पॉलिटीचे क्लास झाले नाहीत हो, 2 झाले आहेत ॲपला। होईल सुनील सर, काइंड ऑफ अ रिक्वेस्ट की नक्की होणार आहे सर। 1 लाईन क्वेश्चन मधील का ऑब्जेक्टिव्ह स्वरूपात? नक्की नागेश सर मी त्या प्रकारचा असलेल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित घेणार आहे। ठीक आहे चलो पुढे जाऊ आपण, चला पुढे जायचं। काय कळालं? नो मनी फॉर टेरर परिषद कुठे भरलेली आहे 2022 ला नोव्हेंबर दिल्लीमध्ये भरलेली आपल्याला इथं दिसून येते। काय करायचं आहे दहशतवादीच्या विरोधामध्ये वित्त पुरवठा करणाऱ्यांना काय करायचं आहे त्या प्रकारचं असलेलं संपवायचं आपल्याला इथं दिसून येते। नंतर सगळ्यात महत्त्वाचं आता बघा ही जी न्यूज आहे ती न्यूज कधीची आहे तर साहजिकच आहे ती न्यूज आहे डिसेंबर 2022 ची। परंतु त्या न्यूज मध्ये काय सांगितलं होतं की येणाऱ्या 2023 ला आपला जो प्रजासत्ताक दिन असतो त्याच्या म्हणजे 2023 चा प्रजा रिपब्लिक डेज काय रिपब्लिक डेज असणार आहे। तर त्यावेळेस आपल्याकडचे असलेले कोण इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष हे प्रमुख पाहुणे काय असणार आहे आमंत्रित असणार आहे। तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो की आपल्या रिपब्लिक डेजला कोण प्रमुख पाहुणे म्हणून आलेले होते तर लक्षात ठेवायचं ते कोण होते तर इजिप्तचे असलेले राष्ट्राध्यक्ष होते। हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचंच आहे। आणि जर तुम्हाला क्वेश्चन येत असेल की जानेवारी महिन्याच्या 2023 ला 26 जानेवारीला आपल्याकडं प्रमुख पाहुणे रिपब्लिक डे ला कोण होते तर लक्षात ठेवायचं इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष आपल्याला तिथं दिसताय। मग त्या इजिप्तचे असलेल्या राष्ट्राध्यक्षांच्या संदर्भामध्ये आपल्याला काय दिसतंय की त्यांचं असलेलं नाव सगळ्यात महत्त्वाचं काय आहे अब्देल फताह अल सिसी काय आहे अब्देल फताह अल सिसी यांचं काय आहे त्या प्रकारचं त्यांचं नाव आहे। नाव लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा। सिसी जरी लक्षात ठेवलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे। सिसी हे इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष होते आणि ते भारतामध्ये आले कशासाठी आले तर 26 जानेवारीला त्यांना आपण निमंत्रित केलं होतं। वी आर इन्व्हाइटिंग देम अँड दे विल कम हिअर आणि त्या प्रकारचं असलेल्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून आपण काय केलेलं आहे त्यांचं स्वागत केलेलं आपल्याला दिसून येते। मग अशा प्रकारच्या असलेल्या ह्या संदर्भामध्ये भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये अरब जगाकडे वळलेले असलेले लक्ष प्रतिबिंबित होताना दिसत आहे, ज्याच्यामुळे आपल्याला इजिप्तकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन तयार झालाय। आंतरराष्ट्रीय स्तरावर जेव्हा चालू घडामोडी असतात तर त्यावेळेस कोणत्या राष्ट्राचे अध्यक्ष हे भारतात येत आहे किंवा भारतातला व्यक्ती हा कसा जातो बघा मोदी साहेबांनी नुकतंच इजिप्तला जाऊन आलेले आहेत। मग हे काय झाली परतफेड झाली कशी इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष जानेवारीमध्ये आले। मग आपलं पण काम आहे त्यांनी आपल्याला इन्व्हिटेशन दिलं आपण लगेच मोदी साहेब काय गेले होते त्या प्रकारचे असलेल्या त्या इन्व्हिटेशनचा असलेला मान ठेवून लगेच इजिप्तला जाऊन आलेले आपल्याला दिसून येत आहे। मागच्याच महिन्यातली गोष्ट आपल्याला दिसून येते। त्यामुळे लक्ष ठेवायचं की कोण होतं तर इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष आपल्याला इथं दिसून येत आहे। आता एक ह्या आयोगाने म्हणजे TCS आणि IBPSच्या पॅटर्न मध्ये एक मला नवीन गोष्ट आढळली मित्रांनो। ही काय गोष्ट आढळली की आता ते ना लोकलचे असलेले जे
फंक्शन्स आहे किंवा लोकलचे असलेले जे आपण म्हणतो नृत्य असेल किंवा त्या प्रकारचं असलेलं त्याच्या संदर्भामध्ये काही सांस्कृतिक कार्यक्रम असेल तर त्याच्यावर क्वेश्चन जास्त विचारताय. मग करंटमध्ये काय झालेलं आहे, असं काही त्या प्रकारचा असलेला संदर्भ घेता वेळेस काही कार्यक्रम झाला का किंवा त्या देशाचा किंवा त्या राज्याचा पर्टिक्युलर काही भागाचा त्या प्रकारचं काही फंक्शन्स अलोकेट झाले का. यस, आपल्याला ते बघायचं आहे. त्या प्रकारचं असलेलं आपल्याला बघता येईल की गोव्यामध्ये, कुठं गोव्यामध्ये आंतरराष्ट्रीय काय लुसोफोन, काय लुसोफोन, लक्षात ठेवायचं काय आहे लुसोफोन हा महोत्सव काय केलेला आहे सेलिब्रेट केलेला आहे. तर त्या प्रकारचं असलेलं लक्ष ठेवणं गरजेचं आहे की गोव्याचा आंतरराष्ट्रीय लुसोफोन हा काय झालेला आहे महोत्सव सेलिब्रेट केलेला आपल्याला इथं दिसून येतोय. त्यामुळं लुसोफोन महोत्सव नेमकं म्हणजे काय तर लक्षात ठेवायचं की आपल्याकडं ज्या पद्धतीची संस्कृती आहे त्याच प्रकारची असलेली संस्कृती ही पोर्तुगीजांची पण होती. आणि आपल्याला मग ठाऊक आहे की गोव्यामध्ये पोर्तुगीजांचं काय होतं राज्य होतं. मग अशा वेळेस पोर्तुगीज मूळ किंवा सामान्य दुसरी भाषा म्हणून बोलतात आणि समाजामध्ये पोर्तुगीजांचे वैशिष्ट्य ठळकपणे दिसणाऱ्या लोकांना काय म्हणतात लुसोफोन असे म्हटले जातात. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू शकतो का की पोर्तुगीजांची दुसरी भाषा म्हणजे लुसोफोन आहे आणि गोव्यामध्ये त्यांचं वर्चस्व काही काळ होतं. तर त्यांचे असलेले काही जे वंशज आहे ते त्या प्रकारच्या गोव्यामध्ये राहत होते. मग साहजिकच आहे ती त्यांची एक संस्कृती होती. मग भारत हा संस्कृती प्रिय देश आहे. मग त्या संस्कृतीला धक्का न लागता आपण त्यांच्या संस्कृती जतन करण्यासाठी 3 डिसेंबर ते 6 डिसेंबर 6 डिसेंबर मध्ये आपण आंतरराष्ट्रीय स्वरूपातला हा लुसोफोन महोत्सव काय केलेला आहे सेलिब्रेट केलेला आहे. आणि तो कुठं केलेला आहे तर लक्ष ठेवायचा गोव्यामध्ये केलेला आपल्याला दिसून येतोय. मग याच्यातून आपल्याला काय होतंय एक तर तुमच्या असलेल्या देशामध्ये संस्कृती प्रिय लोक राहतात आणि दुसरी गोष्ट आंतरराष्ट्रीय स्तरावर एक चांगला मेसेज जातोय की भारत हा काय आहे त्या प्रकारचा असलेला लव्ह अँड अफेक्शन्स करणारा देश आपल्याला दिसून येतोय. आलं लक्षात. त्या संदर्भामध्ये आपल्याला बघता येऊ शकतंय. येते लक्षात विद्यार्थी मित्रांनो गोव्यामध्ये झालेला आहे आणि गोव्यामध्ये कोणता महोत्सव झालेला आहे लुसोफोन झालेला आपल्याला इथं दिसून येतंय. येते लक्षात. चलो पुढचा असलेला आता करंट्स बघा. मी तुम्हाला ते सांगतो विद्यार्थी मित्रांनो की जास्तीत जास्त आपल्याला फक्त टू द पॉइंट घ्यायचे आहे. एक्झाम ओरिएंटेशन घ्यायचं आहे. फापट पसारा बिलकुल वाचत ते बसायचं आहे. फापट पसारा वाचण्यासाठी पुस्तकांचा ढीग पडलेला आहे. परंतु एक्झामला जे येतं कारण की बघा IBPSनी एक त्या प्रकारची गोष्ट टाकली महोत्सववर खूप क्वेश्चन विचारताय. मग ते महोत्सव जर करंट मधलं असेल तर आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. सर MPSC 2000च्या प्रिपरेशनचं करायचं आहे. मी जास्त BSc ॲग्री झालेलं आहे. ओके MPSC आणि कंबाईन काय डिफरन्स समजत नाहीये सर प्लीज गाईड करा. कोमल मॅम आपल्या ॲपवरून तुम्ही माझा नंबर घ्या. तुम्हाला त्या प्रकारचं असलेलं सविस्तर माहिती तुम्हाला दिल्या जाईल आणि तुमचं प्रिपरेशन टू द पॉइंट कसं होईल आणि एक्झाम ओरिएंटेशन कसं होईल आय विल बी टेल यू. ठीक आहे. डोंट वरी अँड डोंट गेट पॅनिक फ्रॉम दॅट. ठीक आहे. चलो चालायचं पुढं. चला काय सांगतोय बघा पुढचं असलेलं करंट काय सांगतंय. भारताने डिसेंबर महिन्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारलेले आहे. सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर काय डंका चालू आहे की भारत आता कधीही मागं राहणारा देश नाहीये. भारताला फक्त एकच गोष्ट पाहिजे. भारताला संयुक्त राष्ट्राच्या त्या प्रकारच्या असलेल्या सुरक्षा परिषदेमध्ये कसं परमनंट स्थान भेटणार आहे. ज्यावेळेस आपण म्हणतो की भारत हा प्रयत्नशील आहे. लोकांच्या प्रती त्या प्रकारचा आदर बाळगतोय. भारत हा शांतिप्रिय देश आहे. मग आपल्यासारख्या भारत देशाला ज्या आंतरराष्ट्रीय स्तरावरची सुरक्षा परिषद आहे त्याच्यावर का स्थान मिळू नये. मग अशा प्रकारच्या गोष्टीवर जेव्हा चर्चा होती तर त्यावेळेस आपल्याला कुठंतरी आत्ता नुकतंच सुरक्षा परिषदेच्या असलेल्या त्या संदर्भामध्ये अध्यक्षपद मिळालेलं आपल्याला इथं दिसून येते. मग तुम्हाला जर असा क्वेश्चन विचारला असेल की कधी भेटलं तर लक्षात ठेवायचं तर डिसेंबर 2022 मध्ये या महिन्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद आपण स्वीकारलेले आपल्याला दिसून येत आहे. मग ह्या संदर्भामध्ये आपल्याला काही बेसिक माहिती असणं गरजेचं आहे. नेमकी सुरक्षा परिषद म्हणजे काय आणि त्याचं असलेलं त्या संदर्भामध्ये आपल्याला एवढं महत्त्व का आहे. तर लक्षात ठेवा सुरक्षा परिषद का स्थापन झाली
तर ज्यावेळेस आपण म्हणतो की 1945ला काय 1945ला संयुक्त राष्ट्राची स्थापना झाली, म्हणजे युनायटेड नेशनची स्थापना झाली. मग ह्या युनायटेड नेशनची स्थापना जेव्हा झाली तर त्यावेळेस आपल्याला काय दिसून येत आहे की जगामध्ये एका प्रकारचं असलेलं 2 महायुद्ध झाले आणि हे 2 महायुद्धांनी संपूर्ण देश संपूर्ण जग हादरून गेलं होतं. आणि हे हादरलेल्या देशाला शांतप्रिय करण्यासाठी शांतता नांदविण्यासाठी आपण अशा प्रकारची एक परमनंट स्वरूपातली त्या प्रकारची संस्था स्थापन करावी. जसं अशा प्रकारचं असलेलं त्या संदर्भामध्ये विचार विनिमय झाला तर त्यावेळेस आपण काय केलं होतं, संयुक्त राष्ट्राची सुरक्षा परिषदेची स्थापना केली. आणि सुरक्षा परिषद स्थापन केल्यानंतर तिला एकच काम दिलं की जगामध्ये कुठेही त्या प्रकारचं असलेलं मानव संहार होत असेल, कुठेही त्या प्रकारचं युद्धाची परिस्थिती निर्माण होत असेल किंवा कुठेही युद्धाचं असलेलं असं काही संकट निर्माण होण्याची भीती होत असेल तर तुमची असलेली ही संस्था म्हणजेच कोणती संयुक्त राष्ट्राची सुरक्षा परिषद ही काय करणार आहे, काम करणार आहे. मग अशा पद्धतीची असलेली हिची स्थापना कधीची आहे तर 1945 आहे, हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. मग अशा वेळेस आपल्याला काय दिसतंय की ह्या परिषदेमध्ये ह्या परिषदेमध्ये 2 प्रकारचे असलेले व्यक्ती आपल्याला दिसतात किंवा 2 प्रकारच्या संस्था दिसत आहे. म्हणजेच काय की याच्यामध्ये त्या प्रकारचं असलेलं काय आहे 15 जणांची ही काय आहे परिषद आहे. किती जणांची, 15 जणांची. मग याच्या अंतर्गत 10 जण हे नॉन परमनंट मेंबर आहे आणि 5 हे परमनंट मेंबर आहे. म्हणजेच काय 5 जण हे काय आहे परमनंट म्हणून तिथं बसलेले आहे आणि 10 जण हे नॉन परमनंट सीट तिथे ॲक्वायर केलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे 5 जण स्थायी आणि त्या प्रकारचे असलेले 10 जण काय आहे अस्थायी आहे. मग हे 5 जण कोणते आहे विद्यार्थी मित्रांनो, जे सेकंड वर्ल्ड वॉर मध्ये म्हणजे दुसऱ्या महायुद्धामध्ये जिंकलेले जे 5 मित्र राष्ट्र होते तेच 5 मित्र राष्ट्र काय दिसतंय त्या प्रकारच्या असलेल्या संदर्भामध्ये तिथं आपल्याला दिसून येत आहे. मग कोण आहे, चीन आहे, फ्रान्स आहे, रशिया फेडरेशन आहे, युनायटेड किंगडम्स आहे आणि युनायटेड स्टेट्स आहे. हे 5 प्रकारचे काय आहे स्थायी सदस्य आहे. आता ह्या स्थायी सदस्यांमध्ये आपल्याला तिथं बसण्याची मुभा भेटली पाहिजे अशा प्रकारचं आपलं वर्तणूक आहे आणि आपण कदाचित त्या प्रकारच्या गोष्टीमध्ये आपण बसणार देखील आहोत. मग अशा वेळेस आपल्याला काय दिसून येते की भारताला अस्थायी स्वरूपातल्या असलेल्या ह्या जागेमध्ये आपण अध्यक्षस्थान मिळवलेलं आपल्याला दिसून येते. मग अशा वेळेस ही भारताची ह्या परिषदेमध्ये जे सदस्यत्व मिळवलेलं आहे ती भारताची टोटल कितवी वेळ आहे तर लक्ष ठेवायची, ही कितवी वेळ आहे 8वी वेळ आहे. हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आलं लक्षात, कितवी वेळ आहे 8वी वेळ आहे. आणि त्या प्रकारचं असलेलं संदर्भामध्ये आपल्याला संयुक्त राष्ट्रामध्ये परमनंट सीट म्हणजे 5 व्यक्तींच्या बाजूला जाऊन बसायचं आहे. हे आपले काय आहे ताकद आपल्याला दिसून येते. थँक्यू मॅम. सुयक्षिणी मॅम, थँक्यू सो मच. अशा प्रकारचा असलेला तुमचा सपोर्ट राहू द्या. याच्याही पलीकडे जाऊन आपण उद्यापासून अजून याच्या दमाने आपण काय करणार आहोत, करंट अफेअर्स तुम्हाला एक्झामला येणार म्हणजे येणारच, गॅरंटी मी देतो तुम्हाला. कारण की हे चर्चेमध्ये खूप होते आणि हे चर्चेमध्ये असल्यामुळे तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. अजून पण सांगतो विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी बाकीच्या मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून तुमचा असलेला फायदा हा लोकांना पण होईल आणि लोकांचाही त्या प्रकारचा असलेला अभ्यास वाढणार आहे. मग अशा प्रकारच्या गोष्टीमध्ये तुम्हाला करंट अफेअर्स महत्त्वाचा भाग देणार आहे. ठीक आहे, चला आता सगळ्यात महत्त्वाचं आता आपण चर्चा करतो किंवा त्या प्रकारचं असलेलं त्या संदर्भामध्ये काय दिसून येतंय की आता जागतिक स्तरावर फार मोठे काय चालू आहे, युद्ध चालू आहे. रशिया, युक्रेन, दिस काइंड ऑफ थिंग्स हॅपन विदिन द होल वर्ल्ड. आणि ह्या याच्यामध्ये कुठंतरी त्या प्रकारचा प्रॉब्लेम्स क्रिएट होताना आपल्याला दिसून येते. मग हे जेव्हा आपण अभ्यास करतो तर त्यावेळेस त्या प्रकारचं असलेलं युरोपियन संसदेने एक गोष्ट पास केलेली आहे. काय, युरोपियन संसदेने तिथं एक गोष्ट पास केली म्हणजे युरोपच्या संसदेने काय सांगितलं, टीकाशस्त्र सोडले कोणावर तर त्या प्रकारच्या असलेल्या रशियावर. काय सांगितलं, रशिया तुम्ही कोण आहात तर दहशतवादाचे राज्य प्रयोजक म्हणून काय केलेलं आहे, घोषित केलेलं आहे. तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो की कोणत्या संसदेने रशियाला त्या प्रकारचं असलेलं काय आहे दहशतवादाचे राज्य प्रयोजक म्हणून घोषित केलेलं आहे. अशा प्रकारचा डायरेक्ट 1 लाईन क्वेश्चन मध्ये विचारला जाऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला
तुम्हाला सांगतो तर ते कोणी केलेलं आहे तर साहजिकच आहे कोण असणार आहे युरोपच्या संसदेने आणि तिथं सरळ सांगितलं रशियाला रशिया तू काय करतोय दहशतवाद पसरवतोय आणि दहशतवाद हा त्या प्रकारची एखादी वेगळी संघटना नसून तुझं देश तो काय करतोय त्या प्रकारचं असलेलं काय तिथं दहशतवाद हा काय करतोय पसरवतोय म्हणून लक्षात ठेवायचं काय युरोपियन संसदेने नोव्हेंबर 2022 मध्ये रशियाला दहशतवादाचे राज्य प्रायोजक त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात स्टेट स्पॉन्सर टेररिझम काय स्टेट स्पॉन्सर टेररिझम म्हणजे एखादी संस्था नाही तर देशच काय काय करतोय दहशतवादाला प्रमोट करतोय मग अशा प्रकारच्या असलेल्या ह्या सगळ्या गोष्टी का बरं घडल्या तर कारण की त्या प्रकारच्या असलेल्या ह्या लष्करी हल्ला जो कोणी केला होता रशियाने केला त्याच्यामध्ये ऊर्जा पायाभूत सुविधा रुग्णालय शाळे ह्या सगळ्या गोष्टींची नासधूस झालेली आपल्याला तिथं दिसून येते त्यामुळं लक्ष ठेवायचं रशियाला धारेवर धरणारा एकमेव संसद ती म्हणजे कोणती होती युरोपियन संसद होती हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे असं आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिल्यांदा घडलंय बरं की कोणत्या संसदेने डायरेक्ट दुसऱ्या देशाला त्या प्रकारचं असलेलं टार्गेट केलेलं आहे मग ही कोणती संसद होती तर युरोपियन संसद होती हे लक्षात घेणं गरजेचं आहे ठीक आहे चला आता आपण महाराष्ट्राकडे वळू खूप झालं आता आपण देशाच्या सफरीवरून आंतरराष्ट्रीय सफरीवर गेलो होतो आता महाराष्ट्रामध्ये येऊ आता बघा महाराष्ट्रामध्ये काय आहे सगळ्यात महत्त्वाचं काय आहे महाराष्ट्रामध्ये 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर पर्यंत व्हेरी 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 IMP काय महाराष्ट्रामध्ये काय 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर पर्यंत आपण जे काळ आहे जो काळ आहे 26 नोव्हेंबर पासून ते 6 डिसेंबर पर्यंत तो काय सेलिब्रेट करतोय तर समता पर्व आपण काय करतोय सेलिब्रेट करतोय त्यामुळे तिथे डायरेक्टली क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की आपल्या महाराष्ट्रामध्ये स्पेसिफाइडली 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर पर्यंत आपण काय सेलिब्रेट करतोय समता पर्व सेलिब्रेट करतोय मग का सेलिब्रेट करतोय तर त्याच्या मागचे दोन कारण आहे एक तर काय 26 नोव्हेंबर 1949 ला काय 26 नोव्हेंबर 1949 ला आपण संविधान हे स्वीकृत केलं होतं काय होतं संविधान स्वीकृत केलं वी आर अडॉप्टिंग द कॉन्स्टिट्यूशन ऑन द डेट ऑफ 26 नोव्हेंबर 1949 तेव्हापासून तर त्या प्रकारचं असलेले डॉक्टर B.R. आंबेडकर सरांचं त्या प्रकारची देव आज्ञा झाली होती म्हणजे ते निर्वाण दिन जो होता त्यांचा तो कधीचा होता 6 डिसेंबरचा महापरिनिर्वाण सॉरी त्या प्रकारचा असलेला देव आज्ञा झाली ती 6 डिसेंबरला मग ह्या काळामध्ये कोणता पर्व आहे तर समता पर्व म्हणजे एका प्रकारचं असलेलं वी आर गिव्हिंग टू सेल्यूट डॉक्टर B.R. आंबेडकर सरांचं कॉन्ट्रीब्युशन जे सुंदर संविधान बनवलंय तर त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन कोणाचं आहे डॉक्टर B.R. आंबेडकर सरांचं म्हणून त्या व्यक्तीच्या असलेल्या स्मरणार्थ की आपण ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहे त्यामुळे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे कधी कधीपासून आहे 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर पर्यंत आपल्याला इथं लक्षात ठेवणं गरजेचं काय कोणता पर्व समता पर्व म्हणून आपण डिक्लेअर करतोय हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे यस अश्विनी मॅम खूप काही शिकायचं आपल्याला अगदी तुम्हाला सांगतो कोणतीही एक्झाम असो इफ यू आर क्वालिफाईड एनी काइंड ऑफ एक्झामिनेशन्स इट इज अ ग्रेटफुल और हे आमच्यासाठी काय असणार आहे त्या प्रकारचं समाधानकारक असणार आहे नो डाऊट्स आम्ही त्या प्रकारच्या असलेलं तुमच्याकडनं काही मनी कन्सिडरेशन घेणार आहे परंतु तुम्हाला 100% टू द पॉइंट एक्झाम ओरिएंटेशनच देणार आहे ठीक आहे चलो बॅक टू पवेलियन काय आहे सगळ्यात महत्त्वाचं व्हेरी 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 IMP विद्यार्थी मित्रांनो काय सांगितलेलं आहे बघा महाराष्ट्र हा एकमेव राष्ट्र आहे किंवा पहिला राज्य आहे की त्यांनी दिव्यांग विभाग काय केलेला आहे स्थापन केलेला आहे म्हणून दिव्यांग विभाग स्थापन करणारे पहिले राज्य कोणते असा जो क्वेश्चन येत असेल तर अभिमानाने आपला महाराष्ट्र राज्य काय करायचं आहे टिक करायचं आहे आणि ह्या प्रकारच्या असलेल्या क्वेश्चन्सवर तुम्हाला भरपूर क्वेश्चन येण्याची शक्यता आहे कारण की महाराष्ट्र रिलेटेड आहे आतापर्यंत अशा प्रकारचं असलेलं गोष्ट कोणीच केली नाही परंतु महाराष्ट्राने केलेली आहे आणि महाराष्ट्राने काय सांगितलेलं आहे की यस हे आवर पहिलं स्टेट आहे पहिलं राज्य आहे की ते दिव्यांग काय करतंय लोकांसाठी दिव्यांग लोकांसाठी स्पेशल विभाग स्थापन करतोय मग अशा अनुषंगाने जेव्हा आपण बघतो तर 3 डिसेंबरला या दिव्यांग व्यक्तींच्या आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त काय दिव्यांग आंतरराष्ट्रीय दिन कधी असतो हे पण लक्षात ठेवायचं कधी असणार आहे तो 3 डिसेंबरला असणार आहे तर ह्या दिव्यांगांसाठी सरकारी विभाग किंवा शासकीय विभाग काय केलेला
आहे, स्थापन केलेला आहे. आणि असं करणारं, हा जो विभाग स्थापन करणारं महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य आहे. व्हेरी व्हेरी IMP, भारतातील पहिले राज्य आहे. विचार करा, तुम्ही अशा प्रकारचे असलेले जर स्टेटमेंट येत असेल तर त्याच्यामध्ये स्टेटमेंट हे बरोबर आहे, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं दुमत नसलं पाहिजे. मग ह्या संदर्भामध्ये आपण काय केलेलं आहे, एकाच छताखाली म्हणजे एकच विभाग बनवला आणि त्याच्यामध्ये जेवढे सगळे काही प्रॉब्लेम्स असेल दिव्यांग लोकांचे ते सगळे कुठे केलं, सॉर्ट आउट केल्या जाणार आहे, तर त्या प्रकारच्या असलेल्या त्या दिव्यांग विभागामध्ये केल्या जाणार आहे. त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली आता बिचारे जे आपले बंधू आहे, जे दिव्यांग आहे, विकलांग आहे, यांची असलेल्या समस्येला तोडगा म्हणून महाराष्ट्र राज्याने ह्या गोष्टी केलेल्या आहे. आणि हा कोण आहे, महाराष्ट्र हा पहिला राज्य आहे, हे आपल्याला इथं दिसून येत आहे. आलं लक्षात. आता पुढचं असलेलं करंट अफेअर्स फार महत्वाचं आहे. बघा पुढचं काय आहे, पासपोर्टच्या धर्तीवर जात वैध प्रमाणपत्र. फार महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. काय सांगतो परत एकदा लक्ष द्या. काय, पासपोर्टच्या धर्तीवर जसं तुम्हाला पासपोर्ट भेटतं त्या धर्तीच्या म्हणजे त्याच्या आधारावर जात वैध प्रमाणपत्र देणारा अहमदनगर राज्यातील पहिला जिल्हा आहे. ही फार इंटरेस्टिंग फॅक्ट्स आहे बरं विद्यार्थी मित्रांनो. यस, या डिसिजनचं मंथ विचारलं आहे, या डिस्कशनचं मंथ विचारलं आहे. यस शिवाजी सर, यस ॲब्सोल्युटली ॲब्सोल्युटली. बघा काय सांगतोय परत एकदा, पासपोर्टच्या धर्तीवर काय, जात वैध प्रमाणपत्र देणारा कोण, अहमदनगर राज्यातील काय आहे, पहिला जिल्हा आहे. मग आता नेमकं ह्या अहमदनगर जिल्ह्याने असं केलं काय, तर त्यांनी काय केलंय की पासपोर्टच्या धर्तीवर जागेवरच तुम्हाला लगेच जागेवरच कागदपत्रे तपासून जात वैध प्रमाणपत्र देणारी अहमदनगर जिल्हा, लक्ष ठेवायचं कोणता आहे, अहमदनगर जिल्हा हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती राज्यात काय केली आहे, पहिली ठरलेली आपल्याला तिथं दिसून येते. त्यामुळे तुम्हाला जर क्वेश्चन येत असेल की जात वैध प्रमाणपत्र जागेवर देणारा पहिला जिल्हा कोणता, तर तो कोणता आहे, त्या प्रकारचा असलेला नगर जिल्हा आपला नगर जिल्हा आहे. आणि त्याचा असलेला संदर्भ इथं आपल्याला सापडू शकते. आलं लक्षात. नेक्स्ट पुढचं असलेला बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला विविध योजना पण विचारलेल्या आहे बरं. योजना नाकारता येत नाही, योजनेवर एक दोन क्वेश्चन्स आलेले आहे, त्यामुळे ही योजना पण आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे. मग त्या प्रकारची असलेली पहिली योजना म्हणजे सगळ्यात महत्त्वाची योजना ती म्हणजे काय, तर लक्ष ठेवायची कोणती आहे, सलोखा योजना. कोणती योजना आहे, सलोखा योजना. रिसेंटच्या करंटमध्ये आहे आणि त्या प्रकारच्या असलेल्या गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला हे अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. का, 4 जूनच्या असलेल्या राज्यसेवेच्या पेपरमध्ये त्या प्रकारची स्वामित्व योजना विचारली होती. मग साहजिकच आहे TCS आणि IBPS पण त्या प्रकारच्या असलेल्या योजनेवर क्वेश्चन विचारताय, मग आपण ही करंट मधली असलेली योजना सोडता कामा नये. मग अशा वेळेस आपल्याला काय दिसतंय की सलोखा योजना ही कशासाठी होती, तर सिंपल नाव काय, सलोखा तयार करणे, म्हणजे त्या प्रकारचे वादविवाद असेल ते काय करणे, कमी करणे. मग त्या संदर्भामध्ये काय दिसतंय, शेतजमिनीचा ताबा व वहिवाटीबाबत शेतकऱ्यांमध्ये आपापसात वाद होत असतात आणि हे वाद मिटविण्यासाठी समाजामध्ये सामाजिक सलोखा निर्माण करणारी असलेली ही काय आहे, सलोखा योजना आहे. मग या अंतर्गत साहजिकच आहे त्या प्रकारचं असलेलं काय असणार आहे, त्या संदर्भामध्ये तुमच्या असलेले जेवढे पण काही प्रॉब्लेम्स असणार आहे रिगार्डिंग युअर लँड डिस्प्यूट किंवा जमिनीचा असलेला विवाद हा काय केला जाणार आहे, सॉर्ट आउट केला जाणार आहे. काय केला जाणार आहे, सॉर्ट आउट केला जाणार आहे. मग अशा प्रकारची असलेली ही जी योजना आहे ती योजना कोणती आहे, त्या प्रकारची सलोखा योजना आहे. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आलं लक्षात. मग अशा प्रकारची ही सलोखा योजना कशा संदर्भात आहे, भांडण होऊ नये या अंतर्गत. मग या योजनेअंतर्गत काय करणार, तर एका शेतकऱ्याच्या नावावरील जमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या शेतजमीन धारकांचे आदलाबदल दस्तासाठी नोंदणी फी व मुद्रांक शुल्कामध्ये काय करतोय आपण, सवलत देतोय. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर 7/12 फेरफार करायचा असेल, काय 7/12 फेरफार करायचा असेल तर त्या संदर्भामध्ये तुमच्या काही गोष्टी आदला बदल करायची असेल, तुमची जमीन त्याला द्यायची, त्यांची जमीन तुला घ्यायची असेल, तर अशा वेळी जे तुम्हाला फी द्यावं लागत होती 7/12 बदलण्यासाठी ती फी देण्याची गरज नाही. मग ती कोणती आहे, त्या प्रकारची असलेली सलोखा योजना आहे. प्रीती मॅम, ही योजना चालू झालेली डिसेंबर 2022 मध्ये आपल्याला चालू होताना इथं दिसून येते. आलं लक्षात. चालायचं पुढं, चलो. आता त्याच्यानंतर काय आहे, त्या प्रकारचं असलेलं भारतातील
पहिले मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क, काय भारतातील पहिले. आता लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला कंटिन्युअसली त्या प्रकारचं काय करता, पहिलं काय आहे, दुसरं काय आहे, किंवा हे पहिलं मोठं का बरं आहे, अशा प्रकारचे क्वेश्चन येतात. मग आपल्याला ह्या संदर्भामध्ये भारताच्या संदर्भामध्ये इथं पहिलं मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क कुठं स्थापन झालंय हे आपल्याला एवढं माहिती असणं गरजेचं आहे. तर काय लक्षात ठेवायचं, रिलायन्स इंडस्ट्री लिमिटेड म्हणजे आपले असलेले धीरूभाई अंबानीची कंपनी यांनी कुठं, तर तामिळनाडूमधील चेन्नई जवळ भारतातील पहिले मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क काय केलेला आहे, विकसित केलेला आपल्याला तिथं दिसून येते. आता मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क म्हणजे काय, सिंपल तुमच्या असलेले जेवढे पण लॉजिस्टिक म्हणजे वाहतूक करणाऱ्या ज्या काही गोष्टी असेल, जसं की रेल्वे असेल, त्याच्यानंतर तुमच्या जहाजी असेल, रोड कनेक्टिव्हिटी असेल, सगळं एकाच ठिकाणी कनेक्ट करणे, त्याला म्हणतात मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क. म्हणजे त्या पार्कमध्ये सगळं आणून ठेवायचं, त्या पार्कमधून सगळं घ्यायचं. जर तुम्हाला त्या प्रकार चेन्नईमधून काय करायचं, एक्सपोर्ट करायचं, तर लगेच त्या प्रकारचं जहाजीमध्ये ठेवायचं, लगेच त्याच्या असलेल्या बाजूला रेल्वे स्टेशन आहे तिथं नेऊन ठेवायचं, रोड असेल तर रोडला कनेक्ट करायचं, म्हणजे ऑटोमॅटिकली तुमचा असलेला खर्च वाचतो. मग अशा प्रकारचं असलेलं मल्टी मॉडल जो प्रोजेक्ट आहे, लॉजिस्टिक प्रोजेक्ट आहे, तो कुठं झाला आहे, तर लक्ष ठेवायचं तमिळनाडूमध्ये चेन्नई अंतर्गत. आणि कोणी कन्स्ट्रक्ट केलेला आहे किंवा कोणाचं आहे, तर त्या प्रकारचं लक्ष ठेवायचं धीरूभाई अंबानी की अपनी क्या आहे, त्या प्रकारची रिलायन्स इंडस्ट्री आपल्याला तिथं बघता येऊ शकते. आलं लक्षात. मग अशा प्रकारचं असलेलं हे मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क कुठं आहे हे पाठ झालं पाहिजे, ते म्हणजे तमिळनाडूमध्ये जाणार आहे. आणि विशेषतः विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक आनंदाची बातमी देण्याची इच्छा आहे मला. आपण ह्या प्रकारच्या असलेल्या त्या करंट अफेअर्सची जेवढ्या पण काही गोष्टी असणार आहे त्याची परत एकदा फास्टमध्ये रिव्हिजन घेणार आहे आणि ते क्वेश्चन आन्सरच्या स्वरूपात घेणार आहे. म्हणजे तुम्ही फक्त ते जरी ऐकलं तर त्याच्या बाहेर एकही क्वेश्चन येणार नाही, एवढी गॅरंटी माझी असणार आहे. म्हणून ट्रेनचे छोटे छेद चेन्नईला बांधत आहे का सर? वैभव सर, ॲब्सोल्युटली यस, ॲब्सोल्युटली वैभव सर, यस यस, व्हेरी गुड. चलो नेक्स्ट. आता परत पहिलं काय, पहिलं आहे की फर्स्ट टॅप भारतातील पहिले स्टिकर आधारित डेबिट कार्ड, काय भारतातील पहिले स्टिकर आधारित डेबिट कार्ड आहे. आता आपल्याला माहिती आहे बघा, डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड काय करावं लागतं, आपण घेतो आणि बँकेच्या त्या ATM मध्ये जातो आणि आपण ते करून ऑपरेट करून पैसे काढतो, हे आपल्याकडे सिंपल आहे. परंतु आता काय झालेलं आहे, फॉर एक्झाम्पल हा माझा मोबाईल, आता मोबाईलवर काय करतोय मी, त्या प्रकारचं असलेलं स्टिकर घेतोय, कोणतं, माझ्या त्या प्रकारचं असलेलं डेबिट कार्डचं किंवा क्रेडिट कार्डचं मी ते स्टिकर घेतो आणि इथं चिटकवतो. आता मला जर पैसे काढायचे असेल, मी फक्त काय करणार आहे, असं करणार आहे, त्याला टच केलं वायफाय टाइप्स, लगेच काय करणार आहे, पैसे काढून घेतल्या जाणार आहे. मग अशा प्रकारचं असलेलं जी संकल्पना आहे, ती संकल्पना आपण भारतामध्ये पहिलं स्टिकर आधारित डेबिट कार्ड काय केलेलं आहे, ऑपरेशनमध्ये आणलेलं आहे आणि त्याचं नाव काय आहे, फर्स्ट टॅप म्हणून आपण आणलेलं आहे. म्हणजे फक्त तुम्हाला काय करायचं आहे, अशा प्रकारचं असलेलं टॅप करायचं, टॅप केलं की ऑटोमॅटिकली पैसे कट होणार किंवा त्या प्रकारचं असलेलं निघून येणार. इतके दिवस क्रेडिट कार्डला होतं, आता डेबिट कार्डला पण येणार आहे. मग हे सगळ्यात पहिलं आलेलं त्या प्रकारचं आपल्याला इथं दिसून येते. मग त्या प्रकारचं असलेलं कोण काढलं, तर लक्ष ठेवायची कोणती बँक आहे, तर IDFC बँक ही काय आहे, त्या प्रकारची असलेली यांनी ह्या फर्स्ट टॅपचं काय केलेलं आहे, निवड केलेली आहे किंवा त्या प्रकारच्या गोष्टी केलेल्या आहे. मग डेबिट कार्ड न बाळगता स्टोअर असेल, रेस्टॉरंट असेल किंवा इतर ठिकाणी फक्त तुम्हाला काय करायचं आहे, टॅप करायचं आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही सगळ्या गोष्टी काय करू शकता, ऍक्सेस करू शकता. हे आपल्याला याच्यामध्ये आपल्याला दिसून येते. आलं लक्षात. त्यामुळे काय आहे, फर्स्ट स्टिकर टॅप कोणी आणलेला आहे, तर IDFC बँकेच्या माध्यमातून आणलेलं आपल्याला इथं दिसून येते. आलं लक्षात. आता पुढचा असलेला संदर्भ, पुढची असलेली करंट अफेअर्सची न्यूज फार महत्त्वाची आहे, इम्पॉर्टंट आहे. का, कारण की इथं तुम्हाला परत सांगतो, फेस्टिवल विचारला जाता, महोत्सव विचारला जाता. मग अशा प्रकारचा महोत्सव, मग त्याच्या संदर्भात असलेली कला किंवा त्या प्रकारच्या असलेल्या गोष्टीच्या संदर्भामध्ये पेंटिंग असेल, अशावरही क्वेश्चन विचारलेले आहे. मग त्यामुळे आपल्याला काय दिसतंय की निकोबारी होडी कला, काय निकोबारी होडी कला ह्या संदर्भामध्ये हे काबर चर्चेमध्ये आहे, तर लक्ष ठेवायचं, आपल्याकडे अंदमान आणि निकोबार
आहे. मग ह्या संदर्भामध्ये अंदमान आणि निकोबार बेटांनी निकोबारी होडी कला, काय निकोबारी होडी कला यासाठी भौगोलिक संकेत टॅग किंवा जिओग्राफिकल इंडिकेशन टॅग हा मिळवण्यासाठी काय केलेला आहे, अर्ज केलेला आहे. अंदमान आणि निकोबार हा संपूर्ण पाण्याने व्यापलेला बेट आहे. मग इथं जी वस्तू बनविल्या जाते ती म्हणजे बोट बनवल्या जातात पाण्यामध्ये स्किट करण्यासाठी. मग अशा प्रकारची जी बोट आहे ती एका प्रकारची काय म्हणतात युनिक स्वरूपातली आहे. म्हणून त्या असलेल्या युनिक कला त्याच्यामध्ये त्या होडीमध्ये आहे. म्हणून ही होडीची असलेली जी कला आहे त्याच्यासाठी काय केला जातोय, त्या प्रकारचं असलेलं आपण काय करतोय, अर्ज केलेला आहे. कोणी केलेला आहे, अंदमान निकोबार बेटांनी केलेला आहे. मग ते जीआर टॅग मध्ये आपण कन्सिडर केलेलं आपल्याला दिसून येते. सर पेनचा कलर बदला अंडरलाईन करण्यासाठी. हो प्रमोद सर नक्की करतो, बघा लगेच करतो. ठीक आहे, चला पुढचं आपल्याला बघायचं आहे त्या प्रकारचं असलेलं करंट अफेअर्स. सगळ्यात महत्वाचं व्हेरी 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 IMP फार महत्वाचं आहे. आता बघा सगळ्यात महत्वाचं हे का महत्वाचं सांगतोय, कारण की आपल्या इकॉनॉमिक्ससाठी हे महत्वाचं आहे. मग इकॉनॉमिक्ससाठी असलेलं का महत्वाचं आहे की आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये दारिद्र्य मोजण्यासाठी विविध प्रकारचे असलेले गट होते आणि त्या गटांमध्ये आपण जर सुरुवात करायला गेली तर त्या प्रकारचा आपल्याला कार्यकारी गट 1962चा दिसतोय. त्याच्यानंतर असलेलं तुमच्याकडं त्या प्रकारचा दांडेकरण रथ 1971चा दिसतोय. सेम त्या प्रकारचं त्याच्या पुढे गेल्यानंतर आपल्याला दिसतोय 1979चा अलग गट बघितलेला दिसतोय की ज्यांनी भारताचं असलेलं संपूर्ण दारिद्र्य कॅल्क्युलेशन केलं होतं. मग अशा प्रकारचे जे अलग गट होते, त्या अलग जे व्यक्ती होते योगिंदर अलग, त्यांचं नुकतंच काय झालेलं आहे, त्या प्रकारचं निधन झालेलं आहे. त्यामुळे ह्या प्रकारच्या गोष्टीला अंडरस्टँड करून आपल्याला एक्झाम ओरिएंटेशननी काय महत्वाचं आहे हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. बघा काय सांगितलेलं आहे, योगिंदर अलग गट काय सांगताय, बघा प्रसिद्ध कोण होते, अर्थतज्ञ होते. भारतासाठी त्यांनी काय केलेलं आहे, दारिद्र्याचं मोजमाप केलेलं आहे. आणि दारिद्र्याचं मोजमाप करता वेळेस त्यांची असलेली ती दारिद्र्य मोजमापाची असलेली जी इयर होतं ते कधीचं होतं, 1979चं. कधीच होतं, 1979चं होतं. मग अशा प्रकारचं असलेले हे अलग गट होते ते कोणत्या वर्षी वारले, म्हणजे वयाच्या कोणत्या वर्षी वारले, तर लक्ष ठेवायचं 83व्या वर्षी वारलेले आपल्याला इथं दिसून येत आहे. किती आहे, 83व्या वर्षामध्ये ते आपल्याला देवआज्ञा झालेले आपल्याला इथं दिसून येत आहे. मग अशा प्रकारचं असलेलं ह्या माणसाने काय कॉन्ट्रीब्युशन दिलं भारताच्या संदर्भामध्ये, ज्यावेळेस आपण 1979चा आपण विचार करतो तर त्यावेळेस त्यांनी पहिल्यांदा जे तुमच्या असलेले कॅलरीजचं मूल्यमापन आहे, जसे की 2400 कॅलरीज आणि त्याच्यानंतर आहे 2100 कॅलरीज. त्यांनी काय सांगितलं होतं की ग्रामीण भागामध्ये एखादा व्यक्ती 2400 कॅलरी एवढं तेवढं प्रकारचं असलेलं काय करू शकत नसेल, खरेदी करू शकत नसेल आणि स्वतःची भूक भागू शकत नसेल तर तो व्यक्ती काय असणार आहे, गरीब असणार आहे. आणि जो व्यक्ती त्या प्रकारचं असलेलं शहरी भागामध्ये राहतोय आणि तो 2100 कॅलरीचं असलेलं कन्झम्पशन करू शकत नसेल तर ही विल बी कन्सिडर ॲज अ पुअर पर्सन. मग अशा प्रकारचं असलेलं पहिल्यांदा त्या प्रकारचं त्यांनी काय केलं होतं, वेगवेगळं स्वरूप केलं होतं. कशाचं, तर कॅलरीज मापनाचं. मग ते कधी केलं, 1979ला. हे भारतामध्ये सगळ्यात मोठं असलेलं वैशिष्ट्य त्या व्यक्तीने दिलं होतं आणि त्यांचं असलेलं 83व्या वर्षी काय झालेलं आहे, निधन झालेलं आहे. त्यामुळं हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि कुठं झालं तर लक्षात ठेवा, अहमदाबाद इथं त्यांचं काय झालेलं आहे, निधन झालेलं आपल्याला इथं दिसून येत आहे. आलं लक्षात. मग अशा प्रकारचं असलेल्या संदर्भामध्ये आपल्याला हे दिसून येत आहे. पुढची असलेली त्या प्रकारची असलेली न्यूज, ती न्यूज काय आहे तर नीट लक्ष द्या. 15 नोव्हेंबर रोजी जगाची लोकसंख्या किती झाली तर लक्ष ठेवायची, 8 अब्जावर झालेली आपल्याला इथं दिसून येते. तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो मित्रांनो, सध्या भारताने चीनला मागं टाकलं आहे आणि लाजत गाजत आपण 142 कोटी जनतेला पार केलेला आहे. लाजत गाजत हा शब्द याच्यासाठी की आपण याच्यामध्ये कोणती लाज बाळगली नाहीये. भारत कशामध्ये पहिले पुढे आला तर लोकसंख्येमध्ये आपल्याला आलेला दिसून येते. मग अशा प्रकारचा असलेला जेव्हा संदर्भ घेतो तर 15 नोव्हेंबर रोजी जगाची लोकसंख्या किती झाली तर लक्ष ठेवायचं किती आहे, त्या प्रकारचं
प्रकारचं असलेलं 8 अब्ज झालेलं आपल्याला इथं दिसून येते. प्रफुल्ल सर थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. असंच तुमचं प्रेम राहू द्या. आपण याच्याही पलीकडे जाऊन खूप काही त्या प्रकारचं असलेलं इनोव्हेटिव्ह करणार आहोत तुमच्या एक्झामला क्रॅक करण्यासाठी. ठीक आहे, चला मग काय सांगतोय की आपल्या संयुक्त राष्ट्राची एक संस्था आहे, त्या संस्थेचं नाव काय आहे? युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंड. काय आहे? नीट लक्षात सांगतो बघा. काय आपल्याकडं त्या प्रकारची असलेली एक संस्था आहे, त्या संस्थेचं नाव काय आहे? युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंड. यांनी काय केलेलं आहे? जगभरामध्ये लोकसंख्या किती वाढतीये, कशा प्रमाणात वाढतीये त्याचा अभ्यास केलेला आहे आणि त्या अभ्यासाच्या अंती काय सापडलेलं आहे की 15 नोव्हेंबर 2022 रोजी आपल्या संपूर्ण जगाची लोकसंख्या किती झालेली आहे? 8 अब्जावर गेलेली आपल्याला दिसून येते. आणि अजून एक इंटरेस्टिंग फॅक्ट इथे सापडलेला आहे. जर तुम्हाला क्वेश्चन येत असेल की भारतामध्ये किंवा संपूर्ण जगाचा जेव्हा आपण वर्गवारी करतो तर त्यावेळेस काय दिसतंय की अर्ध्याहून अधिक लोकसंख्या कुठं राहती? तर लक्ष ठेवायचं, कुठं राहती? ती आशियामध्ये राहताना आपल्याला दिसून येते. आणि आशियामध्ये 2 महाशय, आशियामध्ये 2 कार्यकर्ते आहे. जसे की पहिला कार्यकर्ता म्हणजे आपला चीन दादा आणि आपले भारत देश. ह्या 2 देशांमुळे आशिया खंडामध्ये काय, आशिया खंडामध्ये नावलौकिक झालेलं आहे की यांची पॉप्युलेशन काही कमी होत नाही, यांची पॉप्युलेशन डे बाय डे काय चालली आहे? वाढत चाललेली आपल्याला इथं दिसून येत आहे. परंतु एक गोष्ट ह्या असलेल्या त्या संदर्भामध्ये आपल्याला काय दिसतंय की आपल्याला दिसतंय की लोकसंख्या वाढीचा दर काय झालेला आहे? कमी झालेला आहे. म्हणजे लोकसंख्या वाढतीये, नो डाऊट्स. आपल्याकडं लोकसंख्या ही हमखास वाढतीये, संपूर्ण जगामध्ये लोकसंख्या वाढतीये, परंतु वाढीचा दर काय झालेला आहे? कमी झालेला आहे. काय आहे? त्या प्रकारचा कमी झालेला आहे. कसा कमी झालाय? बघा, पहिले आपल्या एका दाम्पत्याला म्हणजे एका कपलला पहिले 15 पोरं व्हायचे, आता एका कपल्सला 2 पोरं होत आहे. म्हणजे लोकसंख्या वाढतीये परंतु वाढीचा दर काय झालेला आहे? कमी झालेला आहे. मग अशा पद्धतीने आपण हे काय म्हणू शकतो की यस वी हॅव बीन अचिव्हिंग दॅट, की आपल्याला त्या प्रकारचं असलेलं आपण कुठेतरी डिमार्केशन्स करून ठेवलेलं दिसून येते. त्यामुळे लक्ष ठेवायचं की आपल्या संपूर्ण जगाची लोकसंख्या किती झालेली आहे? 8 अब्ज झालेली आपल्याला इथं दिसून येते. आलं लक्षात? विद्यार्थी मित्रांनो, येत आहे का लक्षात? सेशन बघा बघा, मी तुम्हाला सांगतोय मी कुठं कुठं घेऊन चाललोय, काय घेऊन चाललोय, करंटमध्ये चालू आहे. काय भारताची लोकसंख्या वाढली, मी कुठं घेऊन गेलोय? 15 नोव्हेंबरचा रिपोर्ट, तो पण तुम्हाला घेऊन टाकलेला आहे. म्हणजे तुम्हाला कसाही क्वेश्चन येत असेल तर तुम्हाला तो क्वेश्चन ऑटोमॅटिकली डील करता आला पाहिजे. हाच एक आपलं मोटो असणार आहे. याच्यामध्ये कोणतीच गोष्ट इफ बट लावायचं नाही किंवा त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं असलेलं बाजू ठेवायचं नाही. सगळ्या गोष्टी आपल्या हाताखालून गेल्याच पाहिजे. ठीक आहे, चला 2 मिनिटं. बघा, आता सगळ्यात महत्वाचं काय, सगळ्यात महत्वाचं काय झालेलं आहे? आता फक्त 15 ते 20 मिनिटं राहिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. थोडा भुकेला ताळा. लक्ष ठेवा, 4,500च्या वरती जर जागा आपल्याकडे येत असेल ना, एक वेळेस तुम्ही खाण्याची भ्रांत विसरून जा, खाण्याचं असलेलं स्वप्न विसरून जा, पण एकदा पोस्ट मिळाली ना मित्रांनो, बाकी लाईफ एकदम वेल गुड यार. त्यामुळं थोडीशी कळ मारा. पण हे जे करंट अफेअर्सचे लेक्चर्स आहे ना, मिस नका करू, कारण की मार्क्स देऊन जाणार आहे. हे आपल्या हाताचं आहे. ठीक आहे, यस सीमा मॅम थँक्यू, सोनाली मॅम थँक्यू. चलो चलो बघा, काय आहे? भारताचे राष्ट्रीय आत्महत्या प्रतिबंधक धोरण जाहीर केलेलं आहे. बघा काय आहे, भारतामध्ये दिवसंगणित काय होत चाललं आहे? आत्महत्याचं प्रमाण वाढलेलं आहे. मग हे आत्महत्या आपल्या बिचारा शेतकऱ्याचं असेल किंवा त्या प्रकारचं असलेल्या एखाद्या तरुण विद्यार्थ्यांचं असेल, मग आपल्याकडे ह्या ज्या सगळ्या गोष्टी वाढत चाललेल्या आहेत त्याला प्रतिबंध करण्यासाठी भारताने पहिल्यांदा अशा प्रकारचं असलेलं काय, अशा प्रकारचं असलेलं राष्ट्रीय आत्महत्या प्रतिबंध धोरण काय केलं आहे? जाहीर केलेलं आपल्याला दिसून येतंय. याच्यापूर्वी आपल्याकडे अशा प्रकारचं कोणतंच धोरण नव्हतं. आपल्याकडे आयपीसी मध्ये अटेम्प्ट टू मर्डर, काय अटेम्प्ट टू मर्डर आणि अटेम्प्ट टू सुसाइड अशा प्रकारच्या 2 क्लॉज खाली तुम्हाला अरेस्ट केल्या जात होती. परंतु अशा प्रकारचं धोरण की ज्याच्या माध्यमातून लोकांना समुपदेशन करणे, की ज्याच्या माध्यमातून लोकांचं कल्याण घडवून आणणे, की ज्याच्या माध्यमातून लोकांच्या असलेल्या अपेक्षा, आकांक्षा, प्रॉब्लेम्स काय आहे हे समजून घेणारं हे एकमेव असं धोरण आपण अवलंबतोय. आणि त्या धोरणाला नाव काय दिलंय? राष्ट्रीय आत्महत्या प्रतिबंध धोरण. मग हे कोणत्या आपल्या
असलेल्या त्या प्रकारच्या असलेल्या मंत्रालयामार्फत आहे, तर लक्ष ठेवायचं आरोग्य आणि कुटुंब मंत्रालयामार्फत आपण काय केलेलं आहे, राबवलेलं आहे. आणि त्या प्रकारचं असलेलं नोव्हेंबर 2022 मध्ये राष्ट्रीय आत्महत्या प्रतिबंध धोरण आपण काय केले, राबवलेलं आहे. याचं टार्गेट काय दिलं आपण, काय टार्गेट दिलं की 2030 सालापर्यंत आत्महत्येमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण किती टक्क्यांनी कमी करणे, व्हेरी 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 IMP, तर 10% काय करायचं आहे, कमी करायचं आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याकडे जर 100 लोक ते व्यक्ती जर आत्महत्या करत असेल तर ते आपल्याला डायरेक्ट प्रमाण 10 वर आणायचं आहे. म्हणजे 90 लोकांना आपल्याला काय करायचं आहे, थांबवायचं आहे. म्हणजे अशा प्रकारची असलेली सगळ्यात महत्त्वाची असलेली ही पॉलिसी आहे. आणि या पॉलिसीच्या माध्यमातून सामान्य रूपातल्या असलेल्या सगळ्या लोकांचं जीवनमान कसं सुधरल याचं असलेलं उद्दिष्ट आपण साध्य करण्याचा प्रयत्न करत आहोत. मग अशा प्रकारचं असलेला या संदर्भामध्ये ह्या प्रकारच्या गोष्टीच्या माध्यमातून आत्महत्या प्रतिबंधासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण पूर्व आशियाई क्षेत्र धोरणानुसार हे धोरण काय आहे, आखण्यात आलेलं आहे. कारण की जगातील स्तरामध्ये जगाच्या असलेल्या स्वरूपामध्ये भारत हा कुठेतरी एक नंबरवर पोहोचला होता आत्महत्या करण्यामध्ये. जर तुमचं साऊथ ईस्ट कंट्री जर बघायला गेलं तर त्याच्यामध्ये हे सगळं प्रमाण वाढताना आपलं काय होतंय, जास्त दिसतंय. त्यामुळं आपण हे काय आणलेलं आहे, अशा प्रकारचं धोरण आणलेलं आपल्याला इथं दिसून येतंय. आलं लक्षात. आता पुढचं असलेलं करंट बघा. पुढचं काय आहे विद्यार्थी मित्रांनो, खूप जण आहे विद्यार्थी मित्र की ते आता ते म्हणतात जाऊ द्या आपण बाद में देख लेंगे बाद में करेंगे. लक्ष ठेवा, अगर ये गया ना चांस बच्चों तो बाद में वापस नहीं आने वाला है. परत अशा प्रकारचा जोश आणि अशा प्रकारची मेहनत आणि अशा प्रकारचा टाइम आपल्याला परत भेटणार नाही. आता कोणतीही काही झालं तरी आपल्याला ह्या वेळेची असलेली एक्झाम एकही मार्काने सुटता कामा नये. कशाही पद्धतीने असलेला अभ्यास चालू द्या, 18 घंटे अभ्यास करा, काही होत नाही, काहीच होत नाही. फक्त अभ्यास एका अभ्यास आणि अभ्यासाच्या माध्यमातून तुम्ही केलेला असलेला जो डेव्हलपमेंट असणार आहे ती तुमची एक्झाम तुम्हाला पास करून देणार म्हणजे देणार आहे. ह्या प्रकारचे असलेले एक्झाम भरपूर येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळं येणारा आगामी काळ म्हणजे 2024चा काळ हा आपण त्या पद्धतीनेच तयारी राहायला पाहिजे की ही एक्झाम ती एक्झाम ती एक्झाम आणि प्रत्येक एक्झाम मध्ये आपला झेंडा असला पाहिजे. एवढं लक्ष ठेवा. ॲपवर लाईक घेणार का? येस मयुरी मॅम, मी कंटिन्यू घेणार आहे. आणि तुमच्यासाठी आनंदाची बातमी, करंट अफेअर्सचं सेशन दररोज असणार आहे. बरं, दररोज म्हणजे दररोज असणार आहे. नो एक्सक्यूज, मी थांबणार नाहीये. लक्ष ठेवा, मी पण तुमच्या समोरच उभा आहे, मी कंटिन्यू बोलतोय, तुम्हाला फक्त ऐकायचंय. येतंय लक्षात. त्यामुळं काही तिथं आपल्याला काही करायचं नाही, कॉम्प्रोमाइज करायची नाही. बघा काय सांगितलेलं आहे की ग्रामीण विकास मंत्रालयाची कोणती नई चेतना मोहीम आपण काय केलेली आहे, त्या प्रकारची सुरुवात केलेली आहे. लक्ष ठेवा काय सांगतोय मी, परत एकदा सांगतोय. आपला जो ग्रामीण मंत्रालय आहे, रूरल मिनिस्ट्री आहे, त्या रूरल मिनिस्ट्री किती वाजता असणार आहे विक्रम सिंग सर, आपल्याकडे असणार आहे 9 ते 10 म्हणजे रात्रीचा स्लॉट असणार आहे. त्यामुळे जेवण करायचं तर 10:30 नंतर नाही तर 9च्या अगोदर. पण मला एक्सक्यूज नाही पाहिजे, मला फक्त रिझल्ट पाहिजे, मला बाकी काहीच माहित नाही. तुमचा रिझल्ट आमचं असलेलं समाधान. आलं लक्षात. त्या प्रकारचं चलो देखेंगे काय ग्रामीण विकास मंत्रालयाने काय चालू केलेलं आहे, नई चेतना मोहीम चालू केलेली आहे. मग हे का चालू केली आहे तर लक्षात ठेवायचं, त्या प्रकारच्या असलेल्या काय महिलांवरील अत्याचार काय होत चालला आहे, वाढत चाललेला आहे. मग महिलांच्या असलेल्या हिंसाचार किंवा त्या प्रकारचा जो अत्याचार चालला आहे त्या अत्याचाराला आपल्याला काय करायचं आहे, समूळ नष्ट करायचं आहे. मग अशा प्रकारचा जो आंतरराष्ट्रीय दिन आहे त्या आंतरराष्ट्रीय दिनी ग्रामीण भागामध्ये त्या प्रकारची महिलांची हिंसाचार होऊ नये म्हणून नई चेतना, काय नई चेतना नावाची असलेली मोहीम आता आपल्या ग्रामीण मंत्रालयाने राबवलेली आहे. मंत्रालय कोणतं आहे लक्ष ठेवायचं, मंत्रालय आहे ते म्हणजे कोणतं आहे, ग्रामीण विकास मंत्रालय. तुम्हाला दोन्ही विचारलं जाऊ शकतं, ग्रामीण विकास मंत्रालय आहे का गृह मंत्रालय आहे, तुम्हाला दोन्ही विचारल्या जाऊ शकतंय. मग अशा प्रकारचं असलेलं ग्रामीण मंत्रालयाने नई चेतना चालू केली. कधी केली आहे तर 25 नोव्हेंबर 2022 ला केलेलं आहे. कारण की भारतामध्ये विशेषतः काय, भारतामध्ये विशेषतः ग्रामीण भागाच्या असलेल्या महिलांवर जास्त अत्याचार होताना आपल्याला दिसून येते. का, ती महिला पहिली गोष्ट जास्त सुशिक्षित नसती, ती डिपेंड असते नवऱ्यावर असती किंवा त्या फॅमिलीवर असती. त्यामुळे त्या प्रकारचं असलेलं तिचे जीवन हे एका प्रकारचं असलेलं दुर्भिक्ष होताना आपल्याला दिसून येते. मग हे सगळं थांबविण्यासाठी आपल्या भारत सरकारच्या असलेल्या ग्रामीण मंत्रालयाने 25 नोव्हेंबर 2022 रोजी त्या प्रकारची योजना
राबवली त्या योजनेची असलेली नाव काय आहे किंवा मोहीमचं नाव काय आहे, नई चेतना आपल्याला दिसून येऊ शकतंय. मग तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की नई चेतना असली जी मोहीम आहे ही कशासाठी आहे, तर महिलांच्या संदर्भामध्ये आपल्याला दिसून येत आहे. मस्त वाटते सर, मजा येते. व राठोड सर मजा तर खूप येणार आहे, खूप येणार आहे मजा, खूप मजा येणार आहे. अहो अजून आपण खूप अभ्यास करायचा आहे. हे तर फक्त हा अभ्यास छोटा मोठा आहे, पण याच्याही पलीकडे जाऊन आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि तुमच्या अभ्यासासाठी मी असणार आहे, आमची टीम असणार आहे, एक्झाम गुरुची असलेली पूर्ण टीम असणार आहे. त्यामुळे फक्त तुमचे डेडिकेशन दाखवा. वी विल बी गिव्ह अ गॅरंटीड शुअर शॉट त्या प्रकारचं असलेलं काय आहे, रिझल्ट आहे. ठीक आहे, चलो. त्याच्यानंतर पुढचं काय आहे, हंसराज गंगाराम अहिर. कोण आहे, हंसराज गंगाराम अहिर. हे कोण आहे, तर ह्यांचं आता नुकतंच त्या प्रकारचं अपॉइंटमेंट झालेली आहे. तर कुठं अपॉइंटमेंट झाली आहे, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष म्हणून यांची काय झाली आहे, अपॉइंटमेंट झालेली आहे. ग्रामीण महिला लय भारी असता सर. आहे प्रफुल्ल सर आहे, परंतु ग्रामीण महिलांवर बिचारी दिवसभर शेतीमध्ये काम करता आणि घरातलंही काम करता, परंतु त्यांना त्या प्रकारची वागणूक व्यवस्थित भेटत नाही. म्हणून ग्रामीण मंत्रालयाने हे स्कीम चालू केली आहे. एवढं लक्षात घेणं गरजेचं आहे. बघा काय सांगतोय मी, हंसराज गंगाराम अहिर. कोण, हंसराज गंगाराम अहिर. हे कोण आहे, तर नुकते चर्चेमध्ये आले का, कारण की त्या प्रकारचं असलेलं राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग म्हणून त्यांचे असलेले अध्यक्ष आपण स्थान भूषवलेलं आपल्याला त्यांना दिसून येतंय. मग अशा प्रकारचे असलेले हे जे अहिर साहेब आहे, त्या अहिर साहेबांचं त्या प्रकारच्या असलेल्या गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला काय दिसून येते की हे कुठून बिलॉंग करता, तर लक्ष ठेवायचं ते महाराष्ट्रातील चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामधून काय आहे, त्या प्रकारचं असलेलं तिथून निवडून आलेलं आपल्याला तिथं दिसून येत आहे. कुठून आलेलं आहे त्या प्रकारचं असलेलं, महाराष्ट्रातील चंद्रपूर. काय, महाराष्ट्रातील चंद्रपूरच्या स्वरूपाच्या माध्यमातून आपल्याला दिसतंय की तिथून आलेलं आपल्याला आहे. मग आता ह्या अंतर्गत सगळ्यात महत्त्वाचं काय बघायचं आहे की राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग एवढं चर्चेमध्ये आहे, मग अहिर साहेबांची अपॉइंटमेंट झाली आहे, तर मग अजून याच्यामध्ये काय सापडता येईल, तर लक्ष ठेवायचं की ही एक कशी संस्था आहे, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग ही एका प्रकारची असलेली कशी आहे, घटनात्मक संस्था आहे. घटनात्मक संस्था म्हणजे ज्या संस्थेचा उल्लेख आपल्या घटनेच्या कलमांमध्ये केलं असतं. दीज आर द पर्टिक्युलर कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज. मग हे कॉन्स्टिट्यूशनच्या कलमांमध्ये कुठे मेन्शन आहे, तर लक्ष ठेवायचं तो कुठं आहे, 338 ब मध्ये आहे. मग यांना घटनात्मक दर्जा कधी मिळाला, तर लक्ष ठेवायचं तर 102व्या घटना दुरुस्तीनुसार. कोणत्या, 102व्या घटना दुरुस्तीनुसार आपल्याकडं त्या प्रकारचं असलेलं नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस यांना आपण काय केलेलं आहे, त्या प्रकारचे असलेलं दिलेलं आपल्याला दिसून येत आहे. आलं लक्षात. वैभव सर थोडा नेटवर्कचा प्रॉब्लेम असणार आहे, बाकी काही नाहीये. तुम्हाला त्या प्रकारचं असलेलं हे अपलोडही केलं जाणार आहे युट्यूबवर, त्यामुळे डोंट वरी, डोंट गेट पॅनिक, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आहे. आलं लक्षात. परत एकदा सांगतोय, कोण, अहिर साहेबांची काय झालेली आहे, अपॉइंट झालेली आहे. कुठं झालेली आहे, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष म्हणून. मग हे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचं असलेलं जे संदर्भ आहे ते घटनेच्या असलेल्या माध्यमातून आपल्याला तिथं दिसून येतंय. SC ST साठी केले आहे का सर. आता वैभव सर त्या प्रकारचं असलेलं एक संकल्पना लक्षात घ्या. आता ह्या संदर्भामध्ये काय सांगितलेलं आहे की नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस आहे. काय आहे, बॅकवर्ड क्लासेस. जर आपल्याला नॅशनल कमिशन फॉर SC विचारलं तर तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. नॅशनल कमिशन फॉर ST विचारलं तर ते पण माहिती असणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण नॅशनल कमिशन फॉर SC म्हणजे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग म्हणतो, तर कलम आपल्याला काय दिसतंय, तर 338 मध्ये दिसतंय. कुठे दिसतंय, त्या प्रकारचं असलेलं 338 मध्ये दिसतंय. आणि राष्ट्रीय स्वरूपातलं असलेलं अनुसूचित जमाती आयोग म्हणत असेल तर 338 ए मध्ये आपल्याला तिथं दिसतंय. बघा मी तुम्हाला इथं लिहून दाखवतो. काय सांगतोय, नॅशनल कमिशन फॉर SC, नॅशनल कमिशन फॉर ST हे जेव्हा आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला काय दिसतंय, हे 338 मध्ये दिलेलं आहे. आणि नॅशनल कमिशन फॉर ST 338 ए मध्ये आहे. आणि नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड कमिशन ते 338 बी मध्ये दिलेलं आपल्याला दिसून येते. आलं लक्षात. अशा प्रकारचा असलेला संदर्भ घेतावेळेस आपल्याला काय दिसतंय, ह्या प्रकारचे असलेल्या अहिर साहेबांची इथं काय झालेली आहे, अपॉइंट झालेली आपल्याला इथं दिसून येते. आलं लक्षात. बघा पुढचा असलेला संदर्भ, पुढचा कधी स्वीकारला, मंथ आणि इयर. काय अश्विनी मॅम, काय स्वीकारला,
2019 अश्विनी मॅम 2019 ला आपण त्या प्रकारचं असलेलं आपण काय केलेलं आहे तिथं केलेलं आहे. ऑलरेडी घाते मते आहे. ऑलरेडी प्रफुल्ल सर मला कळलं नाही काय म्हणता तुम्ही. घाते मते आहे म्हणजे काय हो. ऑलरेडी घटनेमध्ये आहे नाही. प्रफुल्ल सर तुम्ही चुकीचं करताय. प्रफुल्ल सर तुम्हाला मी सांगतोय कॉन्सेप्ट क्लिअर ठेवा. तुमचा रिझल्ट आलाच पाहिजे प्रफुल्ल सर, तुमचा रिझल्ट आलाच पाहिजे, परंतु कॉन्सेप्ट क्लिअर ठेवा. घटनेमध्ये आहे काय. घटनेमध्ये कधी टाकला तर 102वी घटना दुरुस्तीने केलेला आहे 2019 ला. त्यामुळं आपल्याला पूर्वीच्या असलेल्या नॅशनल कमिशन फॉर SC आणि ST मध्ये तो मिक्स होता, परंतु त्या प्रकारचा असलेला संदर्भ घेता वेळेस 102 मध्ये त्याला विभागणी केली. 338 नुसार नॅशनल कमिशन फॉर SC, नॅशनल कमिशन फॉर ST आणि नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस अशा प्रकारे त्याची संदर्भात दिलेली आहे. SC ST कमिशन आलं लक्षात. चलो व्हेरी गुड चलो गुड. आता बघा पुढचं. ओडिसा सरकारने त्या प्रकारचं एक अभियान राबवलं आहे. त्याचं अभियानाचं नाव काय आहे. अमलान काय आहे. अमलान असलेलं काय आहे अभियान आहे. नाव काय आहे त्या प्रकारचं असलेलं ओडिसा सरकारचं अमलान अभियान आहे. मग हे अमलान अभियान नेमकं काय आहे तर अमलान अभियान हे ओडिशा राज्यातील महिला व बालकांच्या संबंधित रक्तक्षय म्हणजे ॲनिमियाच्या समस्येवर संपूर्ण निर्मूलन करण्यासाठी त्या प्रकारचं असलेलं हे एक अभियान आहे. कारण की आपण जर जागतिक स्वरूपातलं असलेलं WHO रिपोर्ट वाचला तर WHO रिपोर्टमध्ये काय दिलेलं आहे की भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये त्या प्रकारचं असलेलं काय आहे ॲनिमियाचं प्रमाण काय आहे जास्त वाढत चाललेलं आहे. मग हे ॲनिमियाचं प्रमाण कमी करण्यासाठी ॲनिमियाचं प्रमाण कमी करण्यासाठी भारताच्या प्रत्येक राज्यांनी पावलं उचललेली आहे. मग तशा प्रकारचं पाऊल हे शास्त्रशुद्ध पद्धतीने वापरणारं ओडिसा राज्य आहे आणि ओडिसा राज्याने काय केलेलं आहे अमलान नावाचं असलेलं अभियान राबवलं आणि त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की याच्यामध्ये आपण काय फोकस करतोय की ॲनिमिया हे जे आहे जी संकल्पना आहे की ज्याच्यामध्ये रक्ताशय आपण ज्याला म्हणतो तर ते कमी करण्यासाठी आपण हे काय केलेलं आहे अमलान असलेलं काय आहे अभियान राबवलेलं आहे. त्यामुळे त्या प्रकारचं असलेल्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की अमलान असलेलं संदर्भ घेता वेळेस कोणत्या राज्यांनी आणलेलं आपल्याला इथं दिसून येत आहे. आलं लक्षात विद्यार्थी मित्रांनो. इथपर्यंत कोणाला काही अडचण आहे का. माझं आता एक काम असणार आहे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर ह्या पण कव्हर करणार आहे. उद्यापासून जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट कधी त्या प्रकारचा जुलैपर्यंत पण सगळ्या करंट अफेअर्स आपण घेऊन टाकू. एकही ठेवायचं नाही. ऑगस्टमध्ये जर तुमची एक्झाम असेल तर ऑगस्टमध्ये त्या प्रकारच्या असलेल्या शेवटच्या डेटपर्यंत आपण घेणार आहे आणि दर महिन्याच्या शेवटच्या दिवशी आपण त्या प्रकारचं संपूर्णरित्या करंट अफेअर्सचं डिस्कशन करणार आहोत. याची PDF भेटणार का. यस व्हेरी गुड केशव व्हेरी गुड. सीमा मॅम क्लिअर आहे आणि त्या प्रकारच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटल. परंतु तुम्हाला सांगितलं काय करायचंय ॲप डाउनलोड करायचंय. तुम्हाला सगळ्या गोष्टी तिथं भेटणार आहे सगळ्या. आलं लक्षात प्रिया मॅम. यस थँक्यू सो मच. सुनील सर कळालं. मग आपण उद्या भेटायचं. सेम नो सर यू आर डुईंग एक्सलेंट जॉब सर. थँक्यू सो मच मयुरी मॅम. थँक्यू सो मच. डेली लेक्चर घेणार सर. नक्की घेणार प्रफुल्ल सर शुअरली आय विल बी टेक. हे बघा माझी साथ तुम्ही द्या मी तुम्हाला साथ देणार. मला अपेक्षा हेच आहे की तुम्ही जेवढ्या ताकदीने उतरशाल माझ्यासोबत तेवढ्या डबल ताकदीने मी तुम्हाला देईल. आणि एक्झाम ओरिएंटेशन बरं टू द पॉइंट. इथं दुसरा फापट पसारा नसणार आहे. ठीक आहे. चलो सरचा क्लास टायमिंग काय असणार आहे. वैभव सर संध्याकाळी 9 ते 10. 10च्या पुढं माझी मर्जी. तुम्ही बसणार आहे का सांगा आपण शुअरली घेऊन टाकू त्याच्यामध्ये. सर ह्या लेक्चरचा डाटा आणि PDF देणार असणार का. राहुल सर ॲब्सोल्युटली. माझं फक्त एकच म्हणणं आहे ॲप डाउनलोड करा एक्झाम गुरुचं. तुम्हाला सगळ्या गोष्टी तिथं भेटून जाणार आहे. ठीक आहे. थँक्यू सो मच. यूट्यूबवर घेणार आहात का. यस संभाजी सर आम्ही यूट्यूबवरच घेणार आहोत. पॉलिटी पण घेतो सुनील सर. पॉलिटी तो अपना क्या बोलते उसको रगों में दौड़ता है. ठीक है. नक्की. चलो बसू की. हां नक्की वैभव. बसू की म्हणलं थोडं मला टेन्शन आलं बरं कारण की वेगळा अर्थ निघतो त्याचा. यस एक्झाम गुरु ॲप आहे त्यामुळे सगळ्यांनी हे करा. ॲपवर PDF डाउनलोड नाही होते. वैभव सर मला जाऊ तर द्या लगेच करतो मी. ठीक आहे. यस
येस एक्झॅक्टली, थँक्यू सो मच. 10 नंतर सुनील सर घसा, नक्की नक्की. चलो थँक्यू सो मच, थँक्यू सो मच.